नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण सगळेजण BMCच्या निघालेल्या जागांसाठी आपण सगळेजण तयारी करत आहात। ही तयारी करत असताना या सिलेबसमध्ये असलेला अतिशय किचकट असलेला आणि मोठा वाटणारा 719 पेजेसचा जो आपला कायदा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा, या कायद्याची तयारी सरळ साध्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायची हे आपण आपल्या काही लेक्चर्समध्ये आपण पाहत आहोत। याच्या अगोदर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर 2 डेमो लेक्चर्स आपण ऑलरेडी टाकलेले आहेत, तुम्ही ते बघितलेले असतील। नसतील बघितले तर मागे जाऊन तुम्ही ते लेक्चर्स बघून घ्या, यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ते दिसून येतील। असेच फ्री लेक्चर्स काही बघण्यासाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि जे लोक या कायद्याची तयारी करत आहेत त्या सगळ्यांपर्यंत सुद्धा तुम्ही हे लेक्चर पाठवून द्या, त्यांना सुद्धा एक मार्ग मिळेल की कशा पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागेल, तर आपल्याला BMC कायद्यामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात किंवा आपल्याला आउट ऑफ मार्क कशा पद्धतीने मिळवता येतात। ठीक आहे, तर त्यासाठीची हे लेक्चर तुम्ही पाठवून द्या। आता आपण आयोगापर्यंत बघितलेला आहे, पुढचा पोर्शन म्हणजे मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण शेवटी आपण आयोगाची डेफिनेशन बघितली होती। आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, ज्या व्याख्या आहेत त्या आपण सुरू केलेल्या आहेत। हे सुरू करण्याच्या अगोदर 1-2 गोष्टी मला या ठिकाणी क्लिअर करायच्यात। ठीक आहे, पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही एक संभ्रम निर्माण झाल्यासारखा आहे किंवा काही लोक पसरवत आहेत की कराड सरांचे लेक्चर म्हणजे इंग्लिशमध्येच असतात। ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले काही लेक्चर्स इंग्लिशमध्ये असतात म्हणजे बाकीच्या बॅचेसचे, पण तुमची बृहन्मुंबई महानगरपालिका आता निरीक्षक पदाची जी जाहिरात आहे, मला याची पूर्ण जाणीव आहे की हे सगळे जे विद्यार्थी तयारी करणार आहेत ते सगळे मराठीतले आहेत आणि हे जे डेमो लेक्चर्स आपण घेतो ह्या डेमो लेक्चरप्रमाणेच आपण पुढचे सुद्धा लेक्चर आपण घेणार आहेत। ठीक आहे, कोर्सबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका असायला नको म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी जे आपण लेक्चर अपलोड केलेत, ठीक आहे, ते 44 लेक्चर आहेत। ठीक आहे, हे जे 44 लेक्चर आहेत हे 44 लेक्चर आपण लाईव्ह लेक्चर घेतलेले आहेत, झूम मीटिंगद्वारे आपण घेतलेले आहेत। ठीक आहे, आणि हे जे सगळे 44 लेक्चर आहेत याच्यामध्ये तो पूर्ण जो 719चा जो कायदा आहे, 719 पेजेसचा जो कायदा आहे, ठीक आहे, हा पूर्ण कायदा आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे। तुम्हाला हे 44 लेक्चर फक्त का बघायचे, कायद्यामधलं सगळ्या सेक्शनमधलं इंटरलिंकिंग समजण्यासाठी तुम्ही हे लेक्चर बघून घेणं गरजेचं आहे। काही लोक याच्याबद्दल पसरवत आहेत की हे लेक्चर इंग्लिशमध्ये आहेत, तर असं अजिबात नाही आहे, हे लेक्चर मराठीमध्येच आहेत। ठीक आहे, पण यासाठी जो आपण बेअर ॲक्ट आपण वापरला होता तो फक्त इंग्लिशमध्ये आहे। 44 लेक्चरमध्ये एकही स्टेटमेंट किंवा एकही वाक्य मी असं इंग्लिशमध्ये वगैरे वापरलेलं नाही आहे। इंग्लिशमध्ये वापरलेले वाक्य तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात सापडणार नाहीत। 44ला 44 लेक्चर तुम्ही कीर्तन ऐकल्यासारखे आहेत। ठीक आहे, म्हणजे कीर्तन ऐकल्यासारखे सरळ साध्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे। तुम्हाला ते फक्त आणि फक्त कायद्याचे एक अंडरस्टँडिंग येण्यासाठी, कायद्याचं पूर्ण स्ट्रक्चर समजण्यासाठी तुम्हाला एकदा बघून घ्यायचं। 44 लेक्चरमध्ये नोट्स वगैरे सुद्धा आपण मराठीमध्ये अशाच पद्धतीने लिहून दिलेले आहेत। 44 लेक्चरमध्ये लेक्चर ऐकत असताना तुम्हाला सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या लिहून घ्यायच्या नाही आहेत। जो पोर्शन आपल्या सिलेबसला आहे तेवढ्याच नोट्स फक्त एकदा आपण आपल्या लिहून घ्यायच्या। लेक्चर ऐकत असताना खरंच म्हणजे कीर्तन, आपले लेक्चर कीर्तनासारखे सरळ साध्या भाषेमध्ये असतात, याचा अर्थ ते काही खरंच कीर्तन नाही आहे। कीर्तन ऐकल्यासारखं आपलं ऐकून येऊन रामाची बहीण सीता म्हणायचं नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे काही ना काही तुम्ही लिहून घेतलं पाहिजे। लेक्चर चालू असताना तुम्ही बाकीचं सगळं ऐकू शकता, पण ज्या ज्या पोर्शन आपल्या सिलेबसला आहे तिथले नोट्स तुम्ही ते 44 लेक्चर ऐकताना सुद्धा मेंटेन करू शकता। ठीक आहे, आणि आता जे आपण लेक्चर सुरू केलेले आहेत, ठीक आहे, आपले ऑलरेडी 2 लेक्चर झालेले आहेत, आजचं लेक्चर आपलं हे 3रं लेक्चर आहे। ठीक आहे, असेच पुढे अजून आपण लेक्चर घेणार आहोत। ठीक आहे, टोटल ह्याच्यामध्ये मी 30 लेक्चर अजून घेणार आहे, जे अशा डिजिटल बोर्डवरच असतील। ठीक आहे, डिजिटल बोर्डवरच असतील, त्याच्यानंतर मराठीमध्येच असतील, बेअर ॲक्ट सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरचा मराठीत दिसणार आहे। ठीक आहे, हे फक्त 30 लेक्चर नाही आहे, याच्या व्यतिरिक्त आपण 2 ऑक्टोबरपासून आपण काही लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहेत। ठीक आहे, लाईव्ह लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, आपण फक्त आणि फक्त टेस्ट डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्याबद्दलचं सुद्धा अजून एक क्लिअरिफिकेशन, आपल्या कोर्समध्ये टेस्ट आहेत का, तर टेस्ट पण आहेत, पण सध्या ज्या अपलोड केलेल्या आहेत त्या इंग्लिशमध्ये आहेत। ठीक आहे, तुम्हाला त्या सोडवायच्यात का, अजिबात नाही, सोडवायची गरज नाही आहे। तुम्हाला फक्त एक आयडिया यावी कशा मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर कसे असतात म्हणून तुम्हाला लवकर बघण्यासाठी फक्त ते ठेवलेले आहेत। ठीक आहे, सगळ्या टेस्ट मी तुम्हाला मराठीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। ठीक आहे, प्रत्येक हा जो सेक्शन आहे, ठीक आहे, मी जे तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या पण 2 व्हिडिओमध्ये सांगितलं, कराड लॉ क्लासेसचा जो आतापर्यंतचा सक्सेस रेशो आहे, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की BMCच्या 53 जागापैकी 36+ क्लास 1 कराड लॉ क्लासेसचे होते।
ठीक आहे, ते काय आपण असेच मिळवलेले नाही आहेत. आपण कायदा समजावून घेतला, त्याचे मराठीमध्ये व्यवस्थित नोट्स लिहून घेतले, त्याचं परत परत रिव्हिजन केलं, त्याच्यावर टेस्ट घेतल्या. तर हे जे मी तुम्हाला सांगतो की इथे असा MCQ विचारला जाईल, तिथे असा MCQ विचारला जाईल, तिथे तसा MCQ विचारला जाईल, सगळे MCQ मी तुम्हाला स्वतः काढून देणार आहे. ठीक आहे, सगळे मराठीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. सगळे MCQ मिळतील, मराठीमध्ये मिळतील, त्याचे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील. तुम्ही स्वतः सोडून बघायचे. बघितल्यानंतर लाईव्ह लेक्चरमध्ये आपण त्या MCQवर परत डिस्कशन करणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या. असं मनामध्ये काही लोक जे पसरवण्याचा जे प्रयत्न करतात की कराड सरांचे लेक्चर म्हणजे इंग्लिशमध्ये आहेत, असं अजिबात नाही आहे. ठीक आहे, आणि कोर्सची फीससुद्धा मी जी तुम्हाला सांगितली होती त्याच्याबद्दल एक अपडेट आहे. कोर्सची फीस आपली 1,500 रुपये आहे. फक्त BMCचा कायदा जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची 1,500 रुपये फीस आहे. पण 26 तारखेपासून आजपासून पुढे जे ॲडमिशन होतील, ठीक आहे, म्हणजे 26 सप्टेंबरपासून पुढे जे 500 ॲडमिशन होणार आहेत, ठीक आहे, आता कालपासून म्हणजे खूप जास्त वायडर ऑडियन्सला हा कोर्स आपला अपील करत आहे. बरेच लोक जे आहेत ते आता मला आमच्या ॲप्लिकेशनवाल्यांनी पण सांगितलं, आणि बरेच विद्यार्थी आपल्या यूट्यूबवर कमेंट करत आहेत की सर तुम्ही थोडी कोर्स फी कमी करा. ठीक आहे, तर हे 500 जे विद्यार्थी असणार आहेत यांच्यासाठी 500 रुपये फीस आपण अजून कमी केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 1000 रुपयामध्येच तुम्हाला हा कोर्स BMCच्या कायद्याचा जो आहे तो तुम्हाला, जर तुम्ही ह्या 500मध्ये जर बसले तर तुम्हाला तो कोर्स घेता येईल. लवकरात लवकर तुम्ही जर घेतला तर तुम्हाला ते 500 रुपये कमी पडतील. ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक कुपन कोड आहे. हे सगळं कॅपिटलमध्येच टाकावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, प्रोफेसर कराड अशा प्रकारचा एक कुपन कोड तुम्हाला तिथे लावायचा आहे. कुपन कोड लावल्यानंतर तुमची 1,500 रुपयाची जी फीस आहे ती 500 कमी होईल आणि तुम्हाला 1000 रुपयाला हा कोर्स मिळून जाईल. ठीक आहे, तर हे एवढं कोर्सबद्दलचं एक अपडेट तुम्हाला सांगायचं होतं. यानंतर अजिबात बाकी वेळ न घेता आपण आपला जो कायदा आहे याला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की आयोगाची सुद्धा डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, पण आयोगाच्या डेफिनेशनवर तुम्हाला असे काही त्याच्यामध्ये प्रश्न वगैरे विचारले जाणार नाहीत. ठीक आहे, पण त्यानंतरच्या ज्या पुढच्या डेफिनेशन आहे, समजा आयुक्ताची डेफिनेशन आहे, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो MCQ मध्ये. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे, की आयुक्ताच्या डेफिनेशनमध्ये कोण कोण येतं. ठीक आहे, जो खरा महानगरपालिकेचा जो म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे तो सुद्धा येत असतो, आणि त्याच्यानंतर जे अतिरिक्त असतात, ठीक आहे, म्हणजे अप्पर आयुक्त जो आहे, महानगरपालिका अप्पर आयुक्त जो आहे, ठीक आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये आयुक्ताच्या डेफिनेशनमध्ये येतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ घालण्याची गरज नाही आहे. याच्यात तुम्हाला एवढं सांगितलं आहे की आयुक्त म्हणजे कोण. ठीक आहे, ड मध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. आयुक्त म्हणजे कोण, तर कलम 54 खाली ज्याची नियुक्ती होते, कलम 54 खाली नेमलेला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, तसेच कलम 54च्या पोट कलम 3 मध्ये जो नेमलेला अप्पर आयुक्त आहे, ठीक आहे, तो सुद्धा आयुक्त या शब्दाखाली येईल. म्हणजे याचा अर्थ काय असतो लक्षात घ्या. कायद्यामध्ये हे अशा डेफिनेशन देण्यामागचा म्हणजे प्रयत्न का असतो, तुम्हाला इथून पुढे सांगितलं जाईल की आयुक्ताचे अधिकार महानगरपालिका कायद्यानुसार असे असे आहेत. मग आयुक्ताचे म्हणजे नेमके कुणाचे अधिकार. ठीक आहे, आयुक्ताचे म्हणजे मुंबई महानगरपालिका आयुक्ताचे सुद्धा अधिकार, तसेच मुंबई महानगरपालिकेचा जो अप्पर आयुक्त आहे त्याचे सुद्धा तेच अधिकार असतील. आयुक्ताला म्हणजे जो आयुक्त आपण या महानगरपालिकेसाठी आपण नेमतोय याला कोणत्या कोणत्या प्रकारचे अधिकार असणार आहेत. ठीक आहे, कोणत्या कोणत्या, एक मिनिट या स्क्रीनला काय झालं, एक मिनिट. ठीक आहे, येस. तर आयुक्ताचे अधिकार कोणते कोणते असणार आहेत तर हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे महानगरपालिका आयुक्त असू द्या किंवा महानगरपालिका अप्पर आयुक्त असू द्या किंवा कलम 59 पोट कलम 3 खाली नेमलेला जो कार्यकारी आयुक्त आहे, ह्या सगळ्यांची आयुक्त या शब्दाखाली डेफिनेशन असेल. म्हणजे इथून पुढे जर तुम्हाला कायद्यामध्ये असं दिलं असेल, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्ताला खालीलपैकी म्हणजे खालचे अधिकार असतील तर ते फक्त त्याचे तेवढ्याचे अधिकार असतील. इथून पुढे जर तुम्हाला असं दिलं असेल, महानगरपालिका अप्पर आयुक्ताला खालीलपैकी हे अधिकार असतील तर ते फक्त त्याचे अधिकार असतील. इथून पुढे जर तुम्हाला असं दिलं असेल की कार्यकारी आयुक्त जो नेमलेला आहे त्या कार्यकारी आयुक्ताचे अधिकार कर्तव्य जे आहेत खालील प्रकारचे कर्तव्य असतील तर ते फक्त त्या कार्यकारी आयुक्ताचे कर्तव्य असतील. आणि जर कायद्यामध्ये फक्त हा शब्द वापरला असेल की आयुक्ताला खालीलपैकी एवढे सगळे अधिकार असणार आहेत तर त्या आयुक्ताच्या व्याख्येमध्ये हे सगळे लोक येणार आहेत. म्हणजे रिझन बिहाइंड लॉ, कायद्याच्या मागचं कारण काय आहे, ही व्याख्या देण्याची गरज काय आहे, हे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. एकदा आपल्याला कायद्याच्या मागचं कारण लक्षात आलं तर कायदा वेगळा लक्षात ठेवायची गरज राहत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला आता त्याच्यामध्ये आपल्या ज्या नोट्स तुम्ही मेंटेन करत आहात
त्या नोट्समध्ये त्याच्यामध्ये लिहून घ्या. ठीक आहे. ह्या सगळ्या नोट्ससुद्धा तुम्हाला स्वतःला लिहायच्या आहेत. ठीक आहे. तुमच्यातले काही जे कार्यकर्ते आहेत, ठीक आहे, त्यांना जर कीर्तनच ऐकलं आणि ऐकायचं असेल तर अशा लोकांसाठी शेवटी ज्यावेळेस लेक्चर संपतील त्यावेळेस मी तुम्हाला मी जसं तुम्हाला लिहायला सांगितलं त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून देईल. ठीक आहे. पण हे सुद्धा आता मी ऑफिसच्या व्यक्तीला सांगेल की मी जसं माझे लेक्चर ऐकून घे आणि ऐकल्यानंतर या पद्धतीने नोट्स बनव. ठीक आहे. तो जो आहे तो मी शिकवण्याच्या अगोदर तो नोट्स बनवू शकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर शेवटी मी फक्त व्हेरीफाय करून तुम्हाला त्या एकदा पाठवून देईल. क्लासमध्ये जे सांगतो त्याच नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांना स्वतः बनवता येणार नाहीत, ठीक आहे, या लोकांसाठी त्या ऑफिसच्या व्यक्तीला सांगून ह्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे तो बनवून देईल तुम्हाला. ठीक आहे. तर एवढं लक्षात घ्या. नोट्समध्ये लिहून घ्या. ठीक आहे. नोट्समध्ये लिहून घ्या. ठीक आहे. ड मध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. ड आयुक्त. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला नोट्स मेंटेन करायचे आहेत. आयुक्तामध्ये कोण कोण येतं, खाली आपला असं ट्री डायग्राम काढल्याने काढायचं. ठीक आहे. कायद्याच्या नोट्स कधी अशा पद्धतीने बनवायच्या, आपण स्वतः बनवायच्या. कुणाच्या तरी तुम्ही पुस्तकाच्या जर पाठीमागे लागलात तर विश्वास ठेवा तुम्ही कसेच पैकीच्या पैकी मार्क त्याच्यात मिळू शकणार नाहीत. त्याच्यामध्ये पहिलं घ्या 54. ठीक आहे. कलम 54. ठीक आहे. त्याच्यामधला पोटकलम 3. पोटकलम 3 म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहायचा. कलम 54 त्याच्यामध्ये पोटकलम असं लिहित बसायचं नाही. 54 ब्रॅकेटमध्ये 3 करायचं आणि त्याच्या पुढे फक्त एवढंच लिहून घ्या, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त. इथे वाटलं तर तुम्ही आयुक्त म्हणजे असं करू शकता. ठीक आहे. आयुक्त म्हणजे पहिलं 54 ब्रॅकेटमध्ये 3 बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त एवढं लिहून घ्या. 60 पेजेसची वही फक्त आपण बनवणार आहेत. ठीक आहे. हे टोटल PDF जे आहे 112 पेजेसचं आहे. ठीक आहे. पण फार तर फार 60-65 पेजेसपर्यंत आपली वही जाईल. त्या वहीमध्ये तुम्हाला हे सगळ्या नोट्स मेंटेन करायच्या आहेत आणि इथून पुढे रोज नवीन लेक्चर ऐकण्याच्या अगोदर ह्या वहीचं रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. इथून पुढे जे आपण 30 लेक्चर घेणार आहेत, ठीक आहे, 4थं लेक्चर ऐकेपर्यंत मागे लिहिलेलं सगळं वाचायचं आणि मगच 4थं लेक्चर ऐकायला बसायचं. 5वं लेक्चर ऐकताना अगोदर मागचे वाचायचे मगच तुम्हाला पुढचं लेक्चर ऐकायचं आहे. ठीक आहे. तर 54.3 बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त. ठीक आहे. इथे पुढे लिहून घ्या बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त. त्याच्यानंतर दुसरं घ्या, सॉरी इथे याच्यामध्ये फक्त 54च घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त 54 घ्या आणि 54.3 खाली, सॉरी, ठीक आहे, किंवा वर जर तुम्ही 54.3 ऑलरेडी लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये महानगरपालिका अप्पर आयुक्त असं लिहा. ठीक आहे. 54 मध्ये कोण आहे, महानगरपालिका आयुक्त. आणि त्याच्यानंतर 54.3 मध्ये कोण आहे, 54.3 मध्ये आहे महानगरपालिका अप्पर आयुक्त. महानगरपालिका अप्पर आयुक्त 54.3 मध्ये आहे. पहिल्यांदा 54 बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, 54.3 म्हणजे महानगरपालिका अप्पर आयुक्त. त्याच्यानंतर खाली घ्या 59 ब्रॅकेटमध्ये 3 घ्या. ठीक आहे. हे आकडे ज्यांना मराठीत लिहायचे त्यांनी ते पण मराठीत लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. हे तरी सगळ्यांच्या लक्षात येत असेल तसं. 59.3. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने लिहायचं असेल, आकडे इंग्रजीत लिहायला काय हरकत नाही. ठीक आहे. ते मला ते विद्यार्थी पसरवत आहेत की सरांचे लेक्चर इंग्लिशमध्ये वगैरे आहेत. ठीक आहे. तसं काही नाही आहे. आपण या पद्धतीने सगळे पुढचे लेक्चर घेणार आहोत. तर 59.3 मध्ये घ्या. 59.3 मध्ये नेमलेला महानगरपालिका अप्पर उपायुक्त, सॉरी 59.3 मध्ये नेमलेला कार्यकारी आयुक्त. कार्यकारी आयुक्त. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला डेफिनेशन मेंटेन करायचे आहेत. ठीक आहे. ड मध्ये आपल्याला आयुक्ताची डेफिनेशन दिलेली आहे. आयुक्तामध्ये 3 गोष्टी आहेत, 3 पॉईंट आहेत. ठीक आहे. म्हणजे परीक्षेला तुम्हाला जर झोपेतून जर उठून समजा एखाद्याने विचारलं, ठीक आहे, सांग आयुक्ताची डेफिनेशन काय आहे, आयुक्ताची डेफिनेशन ड मध्ये आहे. आयुक्ताच्या डेफिनेशनमध्ये 3 पॉईंट आहेत. पहिला त्याच्यामध्ये 54 नुसार, पुन्हा 54.3 नुसार, ठीक आहे, पुन्हा 59.3 नुसार.
54 म्हणजे ब्रह्ममुंबई महानगरपालिका आयुक्त आहे, 54 तो अप्परवाला आयुक्त आहे, ठीक आहे. 59 कार्यकारी आयुक्त आहे, ठीक आहे. एवढे सगळे लोक आयुक्त या डेफिनेशनमध्ये येतात, ठीक आहे. आयुक्ताचे डेफिनेशन ड मध्ये दिलेले आहे. हे तुम्हाला कधी झोपेतून उठून विचारलं तर तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे. एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला याची तयारी करावी लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन जी आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे, ती म्हणजे तुमची उपायुक्ताची डेफिनेशन आहे. उपायुक्त म्हणजे काय? तुम्हाला 55 खाली नेमलेला जो, ठीक आहे, 55 खाली नेमलेला जो महानगरपालिका उपायुक्त आहे तो, आता तुम्हाला ते वेगळं सगळं रामायण महाभारत जे मी तुम्हाला सांगितलं रिझन बिहाइंड लॉ, कायद्याच्या मागचं कारण, हे तुम्हाला ते वेगळं सांगायची गरज नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं कोण येतं? महानगरपालिका उपायुक्त येतो. त्याच्यानंतर 56(6) खाली नेमलेला महानगरपालिका उपायुक्त सुधारणा येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर या संज्ञेमध्ये कलम 59(3) खाली नेमलेला, ठीक आहे, नेमलेला कार्यार्थ उपायुक्त सुद्धा त्याच्यामध्ये येतो. व त्याच्यानंतर कलम 55, ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये पोट कलम 1(अ) खाली नेमलेला महानगरपालिका उपायुक्त सुद्धा येतो. म्हणजे हे सगळे लोक जे आहेत कशामध्ये येतात? हे सगळे लोक उपायुक्ताच्या व्याख्येमध्ये येतात, ठीक आहे. उपायुक्ताची व्याख्या सुद्धा तुम्हाला तशा पद्धतीनेच लिहून ठेवायची आहे. त्याच्यात लिहून घ्या, त्याच्यामध्ये लिहून घ्या, ठीक आहे. ई नुसार उपायुक्त, ठीक आहे, म्हणजे, ठीक आहे. आता खाली परत अशा पद्धतीने करा, ठीक आहे. किंवा तुम्ही ABC करू शकता. ज्यांना अशा प्रकारच्या डायग्राम नको वाटतात वहीमध्ये, ठीक आहे, ते लोक म्हणजे अ ब क असं तुम्ही काय करू शकता. पहिलं त्याच्यामध्ये घ्या, 55 खाली नेमलेला महानगरपालिका उपायुक्त, ठीक आहे, हे झालं एक नंबर. त्याच्यानंतर 2 नंबरला घ्या, 56(अ) खाली नेमलेला 56(अ) खाली नेमलेला 56(अ) खाली नेमलेला महानगरपालिका उपायुक्त सुधारणा, ब्रॅकेटमध्ये सुधारणा असं घ्या, सुधारणा. त्याच्यानंतर कलम 59(3) मध्ये नेमलेला, कलम 59(3) मध्ये नेमलेला कार्यार्थ उपायुक्त, कार्यार्थ उपायुक्त, ठीक आहे. हे सुद्धा सगळे उपायुक्ताच्या डेफिनेशनमध्ये येतात. इथून पुढे कायद्यामध्ये उपायुक्ताचे पॉवर म्हणले की सगळ्यांचेच अधिकार असतील ते, ठीक आहे, सगळ्यांच्याच पॉवर्स असतील उपायुक्त. त्याच्यानंतर कलम 55, ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये 1(अ), कलम 55 ब्रॅकेटमध्ये 1(अ) खाली नेमलेला महानगरपालिका अप्पर उपायुक्त, महानगरपालिका अप्पर उपायुक्त, ठीक आहे. ह्या सगळ्यांचा समावेश उपायुक्त या एका व्याख्येमध्ये येत असतो. आणि याची डेफिनेशन कुठे दिली आहे? ई मध्ये दिली आहे, ठीक आहे. हे सब क्लॉजेस पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. शेवटी आपण ह्याचे एक चार्ट बनवणार आहोत. हे जे सगळे सेक्शन आहेत ते सगळे सेक्शन लक्षात कसे ठेवायचे, ह्याच्याकडे ट्रिक्स असतात, तर त्या ट्रिक्स आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत. हे सगळे सब क्लॉजेस कसे लक्षात ठेवायचे, ठीक आहे, ह्याच्यासाठी आपण काही ट्रिक वगैरे बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे सेक्शनचा वगैरे प्रॉब्लेम, कलम कसे लक्षात ठेवायचे, ठीक आहे, कलम म्हणजे सेक्शन, तर हे सगळे कलम कसे लक्षात ठेवायचे याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये पुन्हा काही वेगळ्या ट्रिक्स वगैरे आपण बघणार आहोत, किंवा ह्याचे चार्ट वगैरे आपण बनवून घेऊया, ठीक आहे. जे तुम्हाला तुम्ही म्हणजे उठता बसता किंवा सकाळी बाकीचं रिव्हिजन करण्याच्या अगोदर याचे इंडेक्स वगैरे ज्यावेळेस आपण बनवून घेऊ तर ते तुम्हाला अगोदर त्याच्यामध्ये वाचायचे आहे, ठीक आहे. तर एवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये अपयुक्तामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पदनिर्देशित अधिकारी जे आहे याची काही तुम्हाला व्याख्या अशी विचारली जाणार नाही, तुम्ही याला इग्नोर करू शकता. पदनिर्देशित अधिकारी म्हणजे का, तुम्ही एखादा नेमलेला अधिकारी वगैरे असतो, ठीक आहे, तर तुम्ही त्याला इग्नोर करू शकता. ही डेफिनेशन तुम्ही नाही बघितली तरी चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर संचालक म्हणजे काय, ही मात्र तुम्हाला विचारली जाऊ शकते. संचालक म्हणजे काय, आता आपल्याला खाली अशा प्रकारचे बरेच लोक बघायचे. संचालक म्हणजे काय, 54(अ) खाली याची नियुक्ती होते. आणि संचालक म्हणजे कोणता संचालक, संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प, ठीक आहे. आता संचालक म्हणजे बऱ्याच ठिकाणी संचालक असतात, ठीक आहे. क्लासेसचे संचालक कोण आहेत, या संस्थेचे संचालक कोण आहेत, ठीक आहे. संचालक म्हणजे एखाद्याचा म्हणजे समजा अध्यक्ष का, संचालक म्हणजे अजून कोण का, आपल्या बोलीभाषेमध्ये 1760 अर्थ असतील, ठीक आहे. तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल की बृहन्मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार संचालक म्हणजे, ठीक आहे, एखाद्या म्हणजे संस्थेचा संचालक, एखाद्या क्लासेसचा संचालक, एखाद्या कुठला तरी संचालक, आणि शेवटी तुम्हाला देतील संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प किंवा संचालक अजून कुठलं तरी समजा सेवा, अशा पद्धतीने काहीतरी ऑप्शन करतील. पण त्याचं उत्तर जे आहे
संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प, ठीक आहे, किंवा संचालक अभियांत्रिकी एवढंच देतील, म्हणजे थोडं कन्फ्यूज करण्यासाठी. संचालक अभियांत्रिकी देतील, संचालक प्रकल्प देतील आणि संचालक अभियांत्रिकी व प्रकल्प असं करतील. तर त्याचं उत्तरसुद्धा अभियांत्रिकी व प्रकल्प असणार आहे. ठीक आहे, वेगळे ह्याच्यात तुम्हाला अजून आपला वेळ घालण्यासारखं काही नाही आहे, थोडक्यात त्याच्यात लिहून घ्या. परत त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, संचालक म्हणजे काय, संचालक, ठीक आहे, परत खाली तुम्ही एक हे करू शकता किंवा संचालक करून पुढे फक्त डॅश करून लिहून घ्या. आता आपल्याला खाली वेगळे दुसरे पॉईंट नाही आहेत, तर फक्त संचालक करून डॅश करून लिहून घ्या. 54 खाली नेमलेला संचालक म्हणजे पुढे सुरुवातीला असं घ्या. नुसार संचालक म्हणजे 54 खाली नेमलेला. ठीक आहे, तुम्हाला आता कुणाला तर वाटत असेल की हे सगळे एवढं कसे लक्षात ठेवायचे सर, 54 कसं लक्षात ठेवायचा, 55 कसं लक्षात ठेवायचा, ठीक आहे, हे वगैरे कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगेल शेवटी. 54 खाली नेमलेला डॅश करून घ्या. संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प, संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प. ठीक आहे, हे एवढ्या वेळेस आपण रिपीट करणार आहोत क्लासमध्ये, परत परत पुढच्या लेक्चर्समध्ये, की तुम्हाला हे असंच पाठ होऊन जाणार आहे. ठीक आहे, हे लेक्चर फक्त तुम्ही परत परत बघा. मी जसं तुम्हाला सांगतोय सारखं सारखं, आपल्या कुठल्याच लेक्चरला व्ह्यू रिस्ट्रिक्शन नाही आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्याला रेकॉर्ड बेक रिझल्ट पाहिजे. तुम्ही हे लेक्चर जेवढ्या जास्त वेळेस बघाल तेवढं तुम्हाला हे सोपं वाटायला लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले पोलीस आयुक्त म्हणजे काय. पोलीस आयुक्त म्हणजे काय, याच्यात वेगळं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही आहे. जो बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त असेल तो पोलीस आयुक्त. डेफिनेशन का द्यावी लागली, इथून पुढे आम्ही बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त असा शब्द आम्ही वापरणार नाही कायद्यामध्ये. आम्ही फक्त एवढंच म्हणणार पोलीस आयुक्त. पोलीस आयुक्ताचे खालील पॉवर असतील किंवा पोलीस आयुक्ताने खालीलपैकी काम कोणी, याची परवानगी कुणाकडनं घ्यायची, पोलीस आयुक्ताकडनं घ्यायची. पण पोलीस आयुक्त म्हणजे कोणता, बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेळ घालण्यासारखं काही नाही आहे, थोडक्यात लिहून घ्या. आपल्याला पुढे अजून बरेच कन्सेप्ट किचकट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालावा लागेल. त्याच्यात लिहून घ्या एफ टाका आणि पुढे घ्या पोलीस आयुक्त म्हणजे. ठीक आहे, पोलीस आयुक्त फक्त डॅश करा आणि पुढे लिहून घ्या बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त. बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त हे तुम्हाला आता एवढं एकदाच तुम्ही बघितलं, इथून पुढे तुम्हाला हे परत परत बघायची गरजही राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे अशा ठिकाणी फक्त कारण लक्षात आलं पाहिजे की काय का म्हणून दिलं त्या डेफिनेशन सगळ्या. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की डेफिनेशन द्यायची काय गरज होती. तर पुढे कायद्यामध्ये शब्द कमी होतात आणि कायद्यामध्ये याचा वापर बऱ्याच ठिकाणी करता येतो, पोलीस आयुक्त. तर ते वेगळं तिथं स्पेसिफिक सांगायची गरज राहत नाही. त्याच्यानंतर शिक्षण अधिकारी. ठीक आहे, आता तुम्हाला मी त्या 44 लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महानगरपालिका म्हणजे काय आहे, की एक मोठा एक प्रकारचा बिझनेस आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद जशा आपल्या शाळा जशा असतात तशा नगरपालिकेच्या शाळा चालवाव्या लागतात. ठीक आहे, कचरा व्यवस्थापन करावं लागतं. ठीक आहे, पाणी पुरवठा वगैरे करावा लागतो. अशा प्रकारचे बरेच कामं जे असतात ते महानगरपालिकेला करायचे असतात. मग हे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी वगैरे नेमावे लागतात. तर ते नेमणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एक शिक्षण अधिकारी नावाचा एक प्रकार असतो. ठीक आहे, तो एक माणूस आपल्याला त्या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे, कारण ते सगळं बाकीच्या गोष्टी बघण्यासाठी. ठीक आहे, ह्या शिक्षण अधिकाऱ्याचे बाकीचे अधिकार वगैरे सुद्धा बाकीच्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. पण शिक्षण अधिकारी म्हणजे कोण आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यात लिहून घ्या ग नुसार शिक्षण अधिकारी म्हणजे आता तुम्हाला काय काय सांगितलंय, पहिल्यांदा काय सांगितलंय, 76 खाली नेमलेला महानगरपालिका शिक्षण अधिकारी. ठीक आहे, म्हणजे पहिला क्लॉज जो आहे, पहिला पॉईंट नेहमी आपला साधा येतो एकदम. त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणले की बृहन्मुंबई पोलीस आयुक्त. ठीक आहे, वर जे आपण बघितले. ठीक आहे, तर ते सगळ्या पद्धतीने पहिला पॉईंट एकदम सारखा येतो. शिक्षण अधिकारी म्हणता कोणता, महानगरपालिकेचा शिक्षण अधिकारी. पण अजून एक माणूस कोणतरी आपण याच्यामध्ये ॲड करतोय, तर दुसरा कोण आहे सॉरी, कलम 85 खाली नेमलेला कार्यकारी महानगरपालिका शिक्षण अधिकारी हा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतो. याला सुद्धा आपण काय करायचं, 2 पॉईंटमध्ये आपण त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं. त्याच्यात लिहून घ्या ग नुसार शिक्षण अधिकारी म्हणजे. ठीक आहे, ग नुसार शिक्षण अधिकारी म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे, शिक्षण अधिकारी म्हणजे आमचा बरेच दिवस झाले संबंध तुटला आहे मराठीशी.
ठीक आहे, फक्त नोट्स वगैरेसाठी आम्ही जरा इंग्लिश वापरतो, बाकी बोली भाषा तर आपली मराठीच आहे. तर पहिलं काय त्याच्यामध्ये लिहून घ्या, 76 अनुसार नेमलेला महानगरपालिका शिक्षण अधिकारी, हे तुमचं पहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं घ्या 85 नुसार. ठीक आहे, परत कलम वगैरे लिहित बसायचं नाही. ठीक आहे, आता आपल्याला कलम दिलेलं आहे. तुम्हाला काही डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या परीक्षेची तयारी करायची नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काही परीक्षेमध्ये वर्डमध्ये लिहायचं नाही, आपल्याला फक्त MCQ बघायचे. आपल्या वहीचं विनाकारण मटेरियल वाढवायचं नाही. ठीक आहे, तर त्याच्यात घ्या 85 नुसार कार्यकारी महानगरपालिका शिक्षण अधिकारी. ठीक आहे, 85 नुसार कार्यकारी महानगरपालिका शिक्षण अधिकारी, 85 नुसार कार्यकारी महानगरपालिका शिक्षण अधिकारी. ठीक आहे, हे पण नाव तुम्ही मेन्शन करून घ्या. तर शिक्षण अधिकारी म्हणजे काय, 2 लोक आहेत. पहिला कुठे नेमला, पहिला नेमला 76 खाली, दुसरा नेमला 85 खाली. ठीक आहे, पहिला आहे महानगरपालिका शिक्षण अधिकारी, दुसरा आहे कार्यकारी महानगरपालिका शिक्षण अधिकारी. ठीक आहे, त्याच्यानंतर निवडणुकीची डेफिनेशन आहे. याच्यामध्ये असं विचारण्यासारखं काही नाही, तुम्ही याला इग्नोर करू शकता. निवडणूक म्हणजे काय, पालिका सदस्याची निवडणूक. ठीक आहे, ह्याच्यावर तुम्हाला हा क्लॉज वगैरे काही कोणी विचारणार नाही. ठीक आहे, थोडक्यात फक्त एवढंच डॅश करून लिहून घ्या, निवडणूक म्हणजे पालिका सदस्याची निवडणूक. हा क्लॉज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, हा तेवढा तसा महत्त्वाचा नाही आहे. निवडणूक म्हणजे पालिका सदस्याची निवडणूक. त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघ म्हणजे काय, ह्याच्यावरही तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही. ठीक आहे, याच्यावरही तुम्हाला असा कोणी विधानसभा मतदारसंघावर प्रश्न विचारणार नाही. विधानसभा मतदारसंघ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे क्लॉजवर कोणी प्रश्न विचारणार नाही तुम्हाला. ठीक आहे, बाकी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कायद्याचं नाव जे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट असं आपण म्हणतो, पण आपल्याला याला काय म्हणतो आपण, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950. ठीक आहे, अतिशय फेमस कायदा. ठीक आहे, ज्याच्यानुसार जे सगळे खासदार लोक वगैरे आहेत, ठीक आहे, यांचं डिस्क्वालिफिकेशन वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये होत असतं. राहुल गांधी यांच्यावर ज्यावेळेस डिफॉर्मेशनची वगैरे केस झाली होती, तर राहुल गांधींचं म्हणजे खासदारकी वगैरे लगेच्या लगे काढून घेण्याचं जे काम आहे, ठीक आहे, ते सुद्धा अशा कायद्यानुसारच होत असतं. 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा वगैरे झालेली असेल, ठीक आहे, डिफॉर्मेशनला शिक्षाच 2 वर्षाची होती आणि डायरेक्ट 2ला 2 वर्षाची देऊन टाकली होती. ठीक आहे, तर ते या कायद्याच्या पर्पजसाठी दिली होती. हा जो कायदा आहे इथनं डिस्क्वालिफाय करत असतो. याच्यामध्ये बरेच अजून डिस्क्वालिफिकेशन वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही अजून बाकी एक्झामसाठी वगैरे तुम्ही याचा अभ्यास केलेला असेल. थोडक्यात त्याच्यात लिहून घ्या, जे नुसार विधानसभा मतदारसंघ यादी म्हणजे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 नुसार बनवलेली यादी. ठीक आहे, या कायद्यानुसारच विधानसभेच्या मतदारसंघाच्या आपल्या याद्या बनवल्या जातात. ठीक आहे, मतदार याद्या तुम्ही पण बऱ्याच वेळेस मतदार याद्या बनवण्याच्या ह्याच्या कामामध्ये काम केलेलं असेल. ठीक आहे, मतदान याद्या बनवत असताना आपण सुद्धा पब्लिक सर्वंट असतो. जरी आपल्याकडे सरकारी नोकरी नसेल तरीसुद्धा ते काम करत असताना आपण पब्लिक सर्वंट असतो. म्हणजे तुम्हाला जर कोणी धक्काबुक्की केली, तुम्हाला कोणी महत्त्वाची माहिती सांगितली नाही, तर तो गुन्हासुद्धा होत असतो त्याच्यामध्ये. जसं पोलिसांच्या विरोधात गुन्हे होतात, तर तशा प्रकारचं एक काम नोकरी न लागता आपण अगोदर कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर केलेलं असेल, मतदान याद्या वगैरे बनवायचं काम इलेक्शनच्या तोंडावर केलं जातं. ठीक आहे, कार्यकर्ते लोक करतात. त्याच्यात लिहून घ्या, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 नुसार बनवलेली मतदार यादी. एवढंच लिहून घ्या, बाकी काही लिहायचं नाही. त्याच्यानंतर लायसन्स नळ कारागीर आणि लायसन्स सर्वेक्षक. परत एकदा ह्याच्या मागचं कारण लक्षात करून घ्या. ठीक आहे, याच्या मागचं कारण काय असतं, काय गरज आहे लायसन्स द्यायची, एखाद्या नळ कारागिराला लायसन्स द्यायची काय गरज आहे, एखाद्या सर्वेक्षण करणाऱ्याला लायसन्स द्यायची काय गरज आहे. समजा उद्या महानगरपालिकेला 10 लाख रुपयाचं एखादं काम द्यायचं आहे. ठीक आहे, कुणाला तरी समजा महानगरपालिका म्हणलं, मी तुम्हाला सांगितलं महानगरपालिका म्हणजे एक मोठा बिझनेस आहे. ठीक आहे, म्हणजे जे परिवहन सेवा असते, ठीक आहे, PMT वगैरे असते आपल्या पुण्यामध्ये. ठीक आहे, बस सेवा असते आपल्या मुंबईमध्ये वगैरे. तर हे PMT असू द्या, बस सेवा असू द्या, म्हणजे दळणवळणच्या सेवा असू द्या, किंवा हे त्याच्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था असू द्या, रस्ते बनवणं असू द्या, अशा प्रकारचे बरेच कामं करत असते. तर ते एखादा नळाचं जर समजा काही खराब झालं, पाईपलाईन वगैरे काही खराब झाली, तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट जर द्यायचं असेल,
ठीक आहे. तर समजा मी महानगरपालिकेचा कोणतरी कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या समजा ह्याच्यामध्ये मी म्हणजे एखादा माणूस आहे, महत्त्वाचा माणूस आहे, तर मी कुणाला देणार कॉन्ट्रॅक्ट? समजा कुणाला जरी कॉन्ट्रॅक्ट घेता येत असतं तर मी माझ्या जवळच्या कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला दिलं असतं आणि त्याला सांगितलं असतं ठीक आहे की तुझे 20% बाकीचे 80% माझे, ठीक आहे, तुझे 50% बाकीचे 50% माझे, अशा पद्धतीने मी कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं. म्हणजे कुणालाही त्याच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट द्यायची जर पद्धत असती आणि एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो बनवला गेला, ठीक आहे, तो ज्याला आपण म्हणतो की त्याला काही अनुभव नव्हता त्या व्यक्तीला, ठीक आहे, त्याने छोटे मोठे पुतळे बनवले होते, तर अशा व्यक्तीला तुम्ही तेवढा मोठा पुतळा बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि एक प्रकारे नुकसान झालं, पुतळा त्याच्यामध्ये पडला, ठीक आहे, त्याने बाकीचं काही सगळं बघितलं नाही. तर असं महानगरपालिकेच्या बाबतीत होऊ नये म्हणून जे क्वालिफाईड लोक आहेत अशा लोकांना आपण काय करतो, लायसन्स देऊन ठेवतो. आणि इथून पुढे जर समजा काही महानगरपालिकेचे कामं वगैरे जर आले तर हे लायसन्सवाल्या लोकांनाच त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, कामं देत असतो, ठीक आहे, जेणेकरून ठीक आहे महानगरपालिकेचं नुकसान होणार नाही, घोटाळा होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही, ठीक आहे, जवळच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट वगैरे देण्याचा प्रकार त्याच्यामध्ये होणार नाही, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं एक तुम्हाला इथे डेफिनेशन दिलेली आहे. लायसन्स नळ कारागीर, ठीक आहे, शेवटी घोटाळा जो आहे तो इथूनच सुरू होतो, लायसन्स देण्यापासूनच घोटाळा त्याच्यामध्ये सुरू होत असतो, ठीक आहे. जो लायसन्स नळ कारागीर झाला, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याची चांदीच असते, तो ॲक्च्युअली म्हणजे घेणं काम तो करतो आणि काम करणारे लोक बऱ्याच वेळा दुसरे असतात, ठीक आहे. तर तशा प्रकार म्हणजे वेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार त्याच्यामध्ये केला जाऊ शकतो. पण असो, आपल्याला ते बघायचं नाही, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, के नुसार, ठीक आहे, म्हणजे के नुसार त्याच्यामध्ये त्यांची व्याख्या दिलेली आहे. काय व्याख्या आहे, लायसन्स नळ कारागीर म्हणजे काय आणि लायसन्स सर्वेक्षक म्हणजे काय, त्याच्यामध्ये थोडक्यात लिहून घ्या. यांची नियुक्ती कुठे होते, यांचं लायसन्स कुठे मिळतं, 355 खाली या लोकांना लायसन्स मिळतं, त्याच्यामध्ये लिहून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, कायद्याच्या मागचं कारण जर लक्षात आलं तर अशा वेळेस कायदा समजायला आपल्याला वेळ लागत नाही. त्याच्यात लिहून घ्या, लायसन्स कारागीर आणि लायसन्सदार कारागीर नळ कारागीर के नुसार लायसन्सदार नळ कारागीर व लायसन्सदार सर्वेक्षक म्हणजे, ठीक आहे, थोडक्यात लिहून घ्या. म्हणजे ठीक आहे, एका शब्दात खाली लिहून घ्यायचं, ठीक आहे, खाली डॅश करून एवढंच लिहून घ्यायचं, ज्या व्यक्तीला 355 खाली लायसन्स मिळालेलं आहे, ज्या व्यक्तीला 355 सेक्शन खाली लायसन्स मिळाले आहे, म्हणजे कोण, ज्या व्यक्तीला 355 सेक्शन खाली लायसन्स मिळाले आहे, ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, सरळ साधी डेफिनेशन आहे, ह्याचे तुम्हाला बाकी अजून वेळ काही घालण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. याच्यानंतर जर तुम्ही बघितलं पुढे, एक मिनिट आहे, याचं चार्जर कमी झालं वाटतं बहुतेक, येस, ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला आता अनुसूचित जाती आणि जमातीची डेफिनेशन दिलेली आहे. मी तुम्हाला आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जे आपण ह्याच्या अगोदर यूट्यूबवर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे आहे, ठीक आहे, हा वेगळा प्रकार आहे आणि नागरिकांचा मागासवर्ग वेगळा प्रकार आहे. नागरिकांच्या मागासवर्गामध्ये आपण काय बघितलं होतं, ओबीसी वाले आणि भटक्या विमुक्त जाती वगैरे, ओबीसी आणि NT ABCD वगैरे जे असतात, ठीक आहे, हे सगळे नागरिकांच्या मागासवर्गामध्ये येतात. पण अनुसूचित जाती जर तुम्हाला, अनुसूचित जाती म्हणजे नेमकं कोण, आपल्याला आता निवडणुकीचा चॅप्टर आहे, तर त्या निवडणुकीच्या चॅप्टरसाठी हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे. अनुसूचित जाती म्हणजे कोण, 141 नुसार प्रेसिडेंटची लिस्ट वगैरे बनवतात, ठीक आहे, त्याच्यानुसार अनुसूचित जातींची यादी दिली जाते, ठीक आहे. तर त्या ते कोण असतील, अनुसूचित जाती असतील. त्याच्यानंतर अनुसूचित जनजाती म्हणजे कोण, ठीक आहे, ज्यांची 342 अनुच्छेद, ठीक आहे, संविधानाच्या आर्टिकल्सला आपण कलम म्हणत नाही, त्यांना आपण अनुच्छेद असं आपण म्हणतो, ठीक आहे. भारतीय संविधानाचा कलम असं कधी म्हणायचं नाही, भारतीय संविधानाचा अनुच्छेद, आणि बाकी कायद्यांचा तुम्ही कलम वगैरे म्हणू शकता. तर हे लक्षात ठेवा इथून पुढे. तर अनुसूचित जनजाती म्हणजे काय, 342 नुसार ज्यांच्या याद्या वगैरे बनवल्या जातात, ठीक आहे. तर प्रेसिडेंटचं हे काम आहे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की धनगर समाजाला जर समजा तुम्हाला ST वगैरे कॅटेगरीमध्ये जर समजा तुम्हाला इन्क्लूड करायचं असेल तर ते कधीच राज्य सरकारचं काम नाही आहे,
ठीक आहे, ते काम जे आहे ते काम त्याच्यामध्ये केंद्र सरकारलाच करावं लागेल, प्रेसिडेंटलाच त्याच्यामध्ये करावं लागेल. ठीक आहे, राज्य सरकार असा काही प्रकार त्याच्यामध्ये करू शकत नाहीत. ठीक आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, म्हणजे कोणत्या कोणत्या नवीन जाती वगैरे ॲड करायच्या, कोणत्या जनजाती ॲड करायच्या, याचं काम जे आहे ते प्रेसिडेंटलाच करता येतं. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे, अनुसूचित जातं म्हणलं की अनुच्छेद 341 नुसार ॲड केलेले प्रेसिडेंट म्हणजे हे द्वारे ॲड केलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर अनुसूचित जनजाती म्हणजे काय, 342 नुसार ॲड केलेले जे लोक आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या हेतूने, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या हेतूने. असं नाही की महाराष्ट्र सरकार करतं, ह्याचा कन्फ्युजन असं अजिबात होऊ देऊ नका. त्याच्यामध्ये आपल्याला वर सांगितलं होतं, ओबीसीमध्ये सांगितलं होतं की राज्य शासनाने वगैरे, इथे तुम्हाला तसं दिलेलं नाही आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या संबंधात, ठीक आहे, महाराष्ट्र राज्याच्या संबंधात, महाराष्ट्र राज्याद्वारे असं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नर वगैरे याच्यामध्ये काही ऑर्डर करू शकत नाही. ठीक आहे, प्रेसिडेन्शियल ऑर्डर पाहिजे, प्रेसिडेंटची ऑर्डर पाहिजे आपल्या त्याच्यामध्ये, राष्ट्रपतीचा त्याच्यामध्ये तशा प्रकारचा ऑर्डर पाहिजे, आणि त्या पद्धतीनेच तुम्ही नवीन जाती वगैरे काय करू शकता, ॲड करू शकता. ठीक आहे, आणि हे सध्या म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत जे आहे, मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला होता की इतर मागासवर्ग म्हणजे कोण. त्यावेळेस अनुसूचित जातींची त्यांनी यादी बनवली होती, अनुसूचित जमाती वगैरेच्या सुद्धा याद्या समजा होत्या, पण इतर मागासवर्ग म्हणजे कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. त्यावेळेस लोकांनी अँटिसिपेट केलं होतं, म्हणजे आपली जी संविधान असेंब्ली होती, आता सध्याच्या आपल्या पार्लमेंटमध्ये फक्त दलिंदर भरलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे दलिंदर मी का म्हणतोय की महत्त्वाच्या गोष्टींवर जी चर्चा करायला पाहिजे ती चर्चा सोडून बाकीचे सगळे कामं करतात. आपलं जे संसद आहे हे संसद एक प्रकारे नोटीस बोर्डासारखं झालेलं आहे. ठीक आहे, जो शासक आहे तो शासक सांगणार की हा कायदा आपल्याला पास करायचा आहे, त्याच्यावर कुठलीही चर्चा होत नाही. ठीक आहे, डायरेक्ट बाकीचे सगळे लोक 2000 इन फेवर से या यस म्हणले की सगळे लोक फक्त हा करून टाकतात आणि कायदा पास करून टाकतात. ठीक आहे, एवढे कोटी खर्चून संसद बांधली, पण त्या संसदेमध्ये जी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा कुठेतरी होताना दिसत नाही. ठीक आहे, तर हे जे आहे हे आपल्या संविधान असेंब्लीमध्ये अजिबात नव्हतं. संविधान असेंब्लीमध्ये प्रत्येक गोष्टीवर एकदम मिनिंगफुल चर्चा व्हायची. त्या चर्चेमध्ये असा प्रश्न विचारला गेला की इतर मागासवर्ग जे आहेत त्याच्यावर तुम्ही जर असंच दिलं आणि तुम्ही जर व्यवस्थित सांगितलं नाही तर उद्या याचा वापर जो आहे तो फक्त आरक्षणाच्या बाबतीत वगैरे समजा, म्हणजे ह्याच्या बाबतीत होऊ शकतो की लोक उद्या जे आहेत ते आरक्षणाच्या बाबतीत राजकारण वगैरे होऊ शकतं. ठीक आहे, जे आज होत आहे, म्हणजे आज जे म्हणजे आरक्षण वगैरे ज्या पद्धतीचं जे राजकारण सध्याच्याला होत आहे, ठीक आहे, हे आपल्या संविधान असेंब्लीने याच्या अगोदरच सांगून टाकलं होतं. ठीक आहे, कधी सांगून टाकलं होतं, ठीक आहे, ज्यावेळेस संविधान असेंब्ली आपली संविधान बनवलं जात होतं, ठीक आहे, त्यावेळेस संविधान असेंब्लीमध्ये या प्रकारची चर्चा झाली होती की तुम्ही स्पेसिफिक काहीतरी द्यायला पाहिजे. पण त्याच्यावर दिलेलं उत्तर पण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आम्ही हा प्रश्न जो आहे तो सरकारांवर सोडलेला आहे की त्या सरकारने सदविवेक बुद्धी वापरून त्याच्यामध्ये हा प्रश्न हाताळला पाहिजे आणि ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्या लोकांना आरक्षण द्यायला पाहिजे. कुठलाही समाज कायमचा फॉरवर्ड किंवा कायमचा बॅकवर्ड नसतो. ठीक आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान असेंब्लीमध्ये शब्द आहेत. ठीक आहे, असो, आपल्यासाठी इथे काय महत्त्वाचं आहे की अनुसूचित जाती म्हणजे काय, तर अनुसूचित जाती म्हणजे 341 प्रमाणे, ठीक आहे, जे लोक म्हणजे ॲड केलेले त्या जातीमध्ये, ठीक आहे, जे प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये जे लोक ॲड केलेले आहेत त्यांना आपण अनुसूचित जाती असं आपण म्हणतो. आणि अनुसूचित जनजातीमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे 342 प्रमाणे. ठीक आहे, त्याच्या थोडक्यात लिहून घ्या. ठीक आहे, त्याच्या थोडक्यात लिहून घ्या के अनुसार अनुसूचित जाती म्हणजे ठीक आहे, अनुच्छेद 100 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 प्रमाणे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 प्रमाणे 341 प्रमाणे ॲड केलेल्या जाती किंवा ॲड केलेल्या जाती त्याच्यामध्ये टाकलेल्या जाती 341 प्रमाणे राष्ट्रपतीद्वारे ॲड केलेल्या जाती असं टाकून द्या. राष्ट्रपतीद्वारे ॲड केलेल्या जाती. काल परवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं, तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, हे ज्या अनुसूचित जाती आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला कॅटेगरायझेशन करायचं असेल, NTA, NTB, NTC, NTD अशा पद्धतीने जर तुम्हाला कॅटेगरायझेशन करायचं असेल तर ते तुम्हाला करता येईल. ठीक आहे, हे राज्य सरकारसुद्धा करू शकतात. अशा प्रकारचं एक प्रकारे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे की तुम्ही शेड्यूल ट्राईबला जे आरक्षण दिलेलं आहे हे सगळं आरक्षण शेड्यूल ट्राईबमधले काही लोकच फक्त घेऊन जात आहेत. ठीक आहे, त्याच्यातले जे समजा बाकीचे जे काही लोक आहेत, ठीक आहे, जे कायमचे बॅकवर्डच राहून गेले, त्याच्यामुळे तुम्ही तुकडे करा. जसं ओबीसीमध्ये NTA वेगळं करून ठेवलं, NTB, NTD, NTC वेगळं करून ठेवलं आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुम्ही यांच्यामध्ये सुद्धा तुकडे करू शकता. अशा प्रकारचा एक ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे.
ठीक आहे, सब कॅटेगरायझेशन इन शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब इज पॉसिबल. हे म्हणजे राज्य सरकारसुद्धा त्या गोष्टी करू शकतं. अशा प्रकारचा एक निर्णय ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. निर्णय काय आहे की राज्य सरकार कॅटेगरायझेशन वगैरे करू शकतं, पण राज्य सरकार नवीन जातीला ॲड करू शकतं. ठीक आहे, धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये ॲड करू शकतं. अशा प्रकारचा निर्णय नाही आहे. एक सामान्य ज्ञानासाठी तुम्ही हे सुद्धा निर्णय लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे की सब कॅटेगरायझेशन जर करायचं असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल करू शकता. कोर्टाने हे सुद्धा सांगितलं नॉन क्रिमिनल जर तुम्हाला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी ॲप्लिकेबल करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, कोर्टाचा जो निर्णय असतो तो फक्त एक प्रकारचा कोर्टाचा निर्णय आहे, तो काय डायरेक्ट ॲप्लिकेबल होत नसतो. ठीक आहे, त्या संबंधात निर्णय सरकारलाच घ्यावा लागतो आणि सरकारने जर समजा नॉन क्रिमिनल वगैरे ॲप्लिकेबल केलं तरच ते ॲप्लिकेबल होत असतं. फक्त ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणजे रिझर्वेशनच्या बाबतीत कोणतीच गोष्ट होत नाही. ठीक आहे, रिझर्वेशन जे असतं ते सरकारचा पॉलिसी निर्णय असतो. इट इज अ पॉलिसी डिसिजन. ठीक आहे, याच्या बाबतीत जो पॉलिसी डिसिजन असतो याच्या बाबतीत ज्युडिशरीने नाक खुपसायचं नसतं, ज्युडिशरीचं काही काम नसतं. ठीक आहे, ज्युडिशरी फक्त आपलं ओपिनियन वगैरे सांगू शकते, बाकी करायचं का नाही करायचं ते सरकारच त्याच्यामध्ये ठरवत असतं. एखादा समाज कोर्टामध्ये जाऊन आरक्षण मागत नाही, कारण आरक्षण देण्याचा अधिकार कोर्टाला नसतो. ठीक आहे, तो अधिकार जो आहे तो संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलं की तो अधिकार जो आहे तो त्या सरकारला दिलेला आहे. त्या सरकारपाशीच जाऊन तुम्हाला आरक्षण मागावं लागतं. आणि सरकारला जर वाटत असेल की हा समुदाय सर्व्हिसेसमध्ये ॲडिक्वेटली जर रिप्रेझेंटेड नसेल, त्यांचं प्रॉपर रिप्रेझेंटेशन जर नसेल, यांचे लोक जर समजा नोकऱ्यांमध्ये चांगले नसतील, तर अशा वेळेस यांना आम्ही काय करणार आहोत, थोडंसं आम्ही यांना आरक्षण किंवा यांच्यासाठी जागा आम्ही देणार आहोत. ठीक आहे, जर एखाद्या समाजाच्या जागा जर समजा BMCमध्ये एखाद्या समाजाच्या जागा खूप जास्त असतील, ऑलरेडी लोक भरलेले असतील, तर त्यांच्यासाठी वॅकन्सी बऱ्याच वेळेस दिल्यासुद्धा जात नाहीत. तर असं सुद्धा होऊ शकतं. तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर घ्या K नुसार अनुसूचित जनजाती म्हणजे अनुच्छेद 342 प्रमाणे राष्ट्रपतीद्वारे ॲड केलेल्या जाती. राष्ट्रपतीद्वारे ॲड केलेल्या महाराष्ट्रातील ज्या जाती आहेत, समजा महाराष्ट्रात लोकल असलेल्या काही ज्या जाती आहेत तर त्या जातींना जे ॲड केलं जाते तर त्या जाती म्हणजे अनुसूचित जनजाती. भारताच्या संविधानात अनुच्छेद 342 अन्वये ॲड केलेल्या महाराष्ट्रातील जनजाती म्हणजेच अनुसूचित जनजाती. त्याच्यानंतर तुम्हाला लघु न्यायालय दिलेलं आहे, याला स्मॉल कॉजेस कोर्ट असं आपण म्हणतो. ठीक आहे, जुन्या काळामध्ये वगैरे हे ब्रिटिशांनी अशा प्रकारचे कोर्ट स्थापन करून दिलेत. ठीक आहे, लघु न्यायालय म्हणजे काय, मुंबई इथलं लघु न्यायालय, वेगळं काहीच नाही आहे. स्मॉल कॉजेस कोर्ट काही प्रकारचे मॅटर्स चालवण्यासाठी स्मॉल कॉजेस कोर्ट असतं. आता तुम्हाला स्मॉल कॉजेस कोर्टात कोणते मॅटर चालतात, डिस्ट्रिक्ट कोर्टात कोणते मॅटर चालतात हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. फक्त एवढंच लक्षात घ्या, लघु न्यायालय जे असतं स्मॉल कॉजेस कोर्ट हे म्हणजे कोणतं लघु न्यायालय, मुंबई इथलं लघु न्यायालय. आता पुण्याला सुद्धा समजा लघु न्यायालय आहे, तर हे पुण्याच्या लघु न्यायालयाचा काही संबंध येऊ नये. आम्ही इथून पुढे काही प्रत्येक वेळी मुंबई लघु न्यायालय वगैरे म्हणत बसणार नाही. आम्ही फक्त लघु न्यायालय म्हणणार, त्याचा अर्थ मुंबई लघु न्यायालय. म्हणजे या कामासाठी फक्त डेफिनेशन दिली आहे, बाकी याच्यात वेगळं काही नाही आहे. ठीक आहे, थोडक्यात फक्त मेन्शन करून घ्या ल नुसार. ठीक आहे, ल फॉर लघुवाद. ठीक आहे, ल फॉर लघुवाद न्यायालय, मुंबई येथील लघुवाद न्यायालय. त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, आता कुठल्या ज्या निवडणुका असतात म्हणजे आपल्याकडे 2 निवडणूक आयोग आहेत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इलेक्शन कमिशन ऑफ स्टेट. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे असतं किंवा जो देशाचा जो निवडणूक आयोग असतो त्याचं काम काय असतं, त्याचं काम विधानसभा आणि लोकसभा. विधानसभा आणि लोकसभेच्या पलीकडे त्याचा काही संबंध नसतो. ठीक आहे, पण आपल्या ज्या नगरपालिका असतात, महानगरपालिका असतात, ग्रामपंचायती असतात, याच्या निवडणुका कोण कंडक्ट करायच्या. ठीक आहे, याच्या निवडणुका कंडक्ट करण्यासाठी आपल्याकडे असतो राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, राज्य निवडणूक आयोग आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर राज्य निवडणूक आयोग जो आहे तो आपल्या भारतीय संविधानानुसार त्याच्यामध्ये त्याचं गठन झालेलं आहे. मुळात ग्रामपंचायती ज्या आहेत, आपण 73वी घटना दुरुस्ती केली आणि 74वी घटना दुरुस्ती केली. ह्या 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्तीच्या अगोदर आपल्याकडे काही इलेक्शन होत नव्हते का, काही ग्रामपंचायती काही नव्हत्याच का. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायती होत्या, पण तरीसुद्धा वेळेनुसार दर 5 वर्षाला वगैरे इलेक्शन वगैरे त्याच्यामध्ये प्रॉपर व्हायचे नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या स्वराज्य संस्था आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या संस्थांना एक प्रकारे ताकद देण्यासाठी ठीक आहे ह्याच्यामध्ये संविधानिक तरतुदी असणं गरजेचं होतं. एकदा संविधानिक तरतूद आली की तुम्हाला दर 5 वर्षाला इलेक्शन तुम्हाला घ्यावंच लागेल. ठीक आहे, अशा प्रकारचं एक बंधनकारक होऊन जाईल. सध्याच्या सरकारने काही गोष्टींमध्ये म्हणजे ते काही कारणास्तव त्याच्यामध्ये ते
अडखळलेल्या आहेत निवडणुका, तर ते चुकीचं आहे. ठीक आहे, संविधानामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे दर 5 वर्षाला त्याच्यामध्ये त्या निवडणुका होणं गरजेचं आहे. आणि जे लोक आहेत, ठीक आहे, जे स्थानिक लोकलचे आहेत, ठीक आहे, त्या स्थानिक लोकांना त्यांच्या अडचणी चांगल्या माहिती आहेत, तर त्यांना त्या दुरुस्त करण्याची संधी त्या लोकांना दिली पाहिजे. ठीक आहे, तर हेच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ह्या निवडणुका गठन करण्यासाठी महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीसाठी दोघांसाठी एकच निवडणूक आयोग आपण गठन केलेला आहे. ठीक आहे, तो निवडणूक आयोग जो आहे तो आपल्या भारतीय संविधानाच्या 243 ट नुसार त्याच्यामध्ये आपण गठन केलेला आहे, अनुच्छेद 243 ट नुसार. ठीक आहे, तर तो जो निवडणूक आयोग आहे तोच निवडणूक आयोग इथे सुद्धा असेल. आणि ह्याच्यामध्ये कोण असतं, निवडणूक आयोगाचा जर पॉवर आपण म्हटलं तर ह्याच्यामध्ये त्याचा जो आयुक्त असतो, राज्य निवडणूक आयुक्त जो असतो, याचा त्याच्यामध्ये काय होणार आहे, समावेश होणार आहे. ठीक आहे, तरतुदीनुसार नियुक्त करण्यात आलेल्या राज्य निवडणूक आयुक्ताचा समावेश असलेला राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, म्हणजे हा राज्य निवडणूक आयोग असलेला जो आयोग आहे त्या आयोगाला आपण काय म्हणणार, राज्य निवडणूक आयोग. महानगरपालिकेच्या निवडणुका तो व्यक्ती कंडक्ट करणार आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये परत राज्य निवडणूक आयुक्त वगैरे असा शब्द आपण वापरणार नाही. आपण फक्त निवडणूक आयोग असा, म्हणजे आपण राज्य निवडणूक आयोग असा आपण शब्द वापरणार. त्याच्यामध्ये आयुक्त वगैरे जो आहे, ठीक आहे, तोच निवडणूक आयोग त्याच्यामध्ये असणार आहे. थोडक्यात लिहून घ्या. राज्य निवडणूक आयोग म्हणजे, ठीक आहे, तसं तुम्हाला हे अशा प्रकारचे हे सगळेच तुम्हाला विचारले जाणार नाहीत. शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाचे सांगेल तेवढंच फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण लिहून घेतो सोबत ल अ नुसार. पण हे सगळेचे सगळे जे सबसेक्शन आहेत, म्हणजे उपकलम आहेत, ते सगळेचे सगळे उपकलम तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, मी तुम्हाला शेवटी महत्त्वाचे जे आहे ते सांगतो क्लासमध्ये. तर ल अनुसार राज्य निवडणूक आयोग म्हणजे, पुढे डॅश करून घ्या, संविधानाच्या अनुच्छेद 243 ट नुसार 243 ट नुसार बनविण्यात आलेला राज्य निवडणूक आयुक्ताचा आयोग, बनविण्यात आलेला राज्य निवडणूक आयुक्त असलेला आयोग, राज्य निवडणूक आयुक्त असलेला आयोग. ठीक आहे, म्हणजे काही वेगळं तिकडं काही नाही आहे. आपल्या ग्रामपंचायतीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका करणारा जो आयोग आहे तो आयोग म्हणजे राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, इथे आम्ही काही आयोगाचा आयुक्त वगैरे कोण, महानगरपालिकेच्या निवडणुका कोणी कंडक्ट करायच्या, हे सगळं आम्ही इथे सांगत बसणार नाही. हे काम आम्ही त्यांच्यावरच टाकून दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे जुन्या 1888च्या काळामध्ये हा कायदा, हे काही आयोग नव्हता त्यावेळेस. राज्य निवडणूक आयोग, ग्रामपंचायती वगैरे त्यावेळेस नव्हत्या. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार आपण आलेला आहे. म्हणून आपण हे काय केलेलं आहे, नवीन आपण ॲड केलेलं आहे. ठीक आहे, तेव्हा आपण हे ॲड केले. याच्या अगोदर जे निवडणुकीची पद्धत इकडे मुंबई महानगरपालिकेची वेगळी होती, जे मी तुम्हाला सांगितलं. ह्याच्या अगोदर सुद्धा महानगरपालिका वगैरे होत्या, पण 73व्या घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये एक प्रकारचं, ज्याला आपण म्हणतो की साम्य आलं आणि थोडं रेग्युलरिटी आली. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचे डेफिनेशन दिले, मालक. ठीक आहे, मालक म्हणजे काय, आता लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला सांगतोय, कुठलीही तरतूद कायद्यातली जर आपल्याला बघायची असेल त्याच्या मागचं कारण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, एखादा कायदा माहिती असलेल्या लोकांकडनं समजावून घेण्याचा म्हणजे फायदा काय असतो की आपल्याला त्या कायद्यामागचा पर्पज लक्षात येतो. जर त्याचा पर्पज लक्षात आला तर तो कायदा वेगळा लक्षात ठेवायची गरज अजिबात पडत नाही. ठीक आहे, मालक म्हणजे काय, आता एखाद्या जागेचा मालक. ठीक आहे, महानगरपालिका वगैरे लोकांना एकदम त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, महानगरपालिकेचे टॅक्सेस वगैरे काही कमी नसतात. ठीक आहे, म्हणजे पिळून खाल्यासारखं असतं ते एक प्रकार. तुम्ही आता जर पाहिलं, पुण्यामध्ये कित्येक जे गावं आहेत त्या गावांनी नोटिसेस लावल्यात. ठीक आहे, पुण्यामध्ये सगळीकडे ते फलक लावलेत की एवढ्या गावांच्या म्हणजे 32 गावांच्या कृती समितीनुसार, ठीक आहे, गाव विकणे आहे, पुणे महानगरपालिकेचा जाचक टॅक्स आमच्यानं भरणं होत नाही. ठीक आहे, अशा प्रकारचे फलक लावलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला हे सगळं हिस्ट्री का सांगतोय, म्हणजे इकडच्या गोष्टी का सांगतोय. ठीक आहे, की तुम्हाला ही तरतूद लक्षात आली पाहिजे. एखाद्या जागेचा मालक कोण आहे, जर समजा त्या जागेचा टॅक्स आम्हाला मिळत नाही. ठीक आहे, कर निरीक्षकचा आपला त्याच्यामध्ये पेपर आहे, त्या जागेचा टॅक्स आपल्याला मिळत नाही, त्याच्याकडनं कुणाकडून पैसे वसूल करायचे. मग नरडं कुणाचं पकडायचं, ठीक आहे, गळा कुणाचा पकडायचा, कुणाकडनं ते पैसे वसूल करायचे. एखाद्या जागेमध्ये जर समजा दुसरं काही त्याच्याकडनं नुकसान होत असेल. ठीक आहे, महानगरपालिका कायदा म्हणजे एवढा सरळ साधा नाही आहे. ठीक आहे, आपण कधी विचारही केला नसेल एवढ्या प्रकारच्या तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. ठीक आहे, एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर पार्किंग कशी असायला पाहिजे. ठीक आहे, किती फ्लोअर तुम्ही बांधू शकता. ठीक आहे, त्याची तुम्हाला किती परमिशन द्यायची, प्रत्येक म्हणजे फ्लोअरला संडास बाथरूम वगैरे किती असायला पाहिजेत. संडास बाथरूम वगैरे जरी समजा व्यवस्थित बांधले नसतील तरीसुद्धा बिल्डिंग पाडण्यापर्यंत अधिकार आहेत. ठीक आहे, म्हणजे संडास बाथरूम तसंच असायला पाहिजे, पार्किंग तसंच असायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत नियम आहेत. ठीक आहे, मग हे सगळं जर समजा व्यवस्थित मेंटेन नसेल तर हे घर आम्ही पाडणार. ठीक आहे, पाडणार तर पाडणार, ज्या बिचाराचं तुम्ही घर पाडणार आहात
ठीक आहे, त्याच्याकडनंच ते पैसे वसूल करायचे. घर पाडायला JCB आणावं लागेल, घर पाडायला बाकीच्या गोष्टी करायला लागेल, माणसं लावावं लागतील. ठीक आहे, सविस्तर पद्धतीने ते घर पाडावं लागेल, बाकीच्या बिल्डिंगला नुकसान होऊ लागेल. जर समजा ते घर पाडत असताना यांच्याकडनं चूक झाली, ती बिल्डिंग दुसऱ्या बिल्डिंगवर पडली, दुसऱ्या बिल्डिंगचं नुकसान झालं, तर ते दुसऱ्याचं सुद्धा नुकसान कुणाकडनं भरपाई करून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी सुद्धा एखादा मालक लागेल. ठीक आहे, तर हा एवढा मालक महत्त्वाचा असतो. ठीक आहे, मालक म्हणजे कोण, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मालक म्हणजे की फक्त ज्याच्या नावावर घर आहे, ठीक आहे, हाच व्यक्ती जर मालक म्हटलं, समजा घर कोणाच तरी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहे, ठीक आहे, तो व्यक्ती आपल्या घराकडे कधी बघायलाच येत नाही, पण घर वापरणारा माणूस त्याच्यामध्ये दुसराच आहे. ठीक आहे, घर ॲक्च्युअली माणूस दुसराच व्यक्ती हे करतो. किंवा एखादा व्यक्ती जो आहे, आता आपल्याकडे कसं असतं की प्रॉपर्टीचं जर ट्रान्सफर करायचं असेल, तर प्रॉपर्टीचं ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला समजा मी एखाद्या दुसऱ्या जिवंत व्यक्तीला प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, मी एखाद्या समजा जिवंत व्यक्तीला जर प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची नसेल, एखाद्या म्हणजे अजून ज्याचा जन्मच झाला नाही त्याला जर प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल, तर मी काय करतो की प्रॉपर्टी एका जिवंत व्यक्तीला लाईफ इंटरेस्ट देत असतो. ठीक आहे, आणि त्याला सांगतो की जेव्हा त्याचा जन्म होईल, म्हणजे या एखाद्या समजा एखादे कपल आहे, त्या कपलला ज्यावेळेस एखादा मुलगा होईल त्यावेळेस ही प्रॉपर्टी त्या व्यक्तीला मिळेल. अशा पद्धतीने ज्याचा अजून जन्मच झाला नाही त्याला सुद्धा प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येते. ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला एक महत्त्वाचा दुसरा कन्सेप्ट समजावून सांगायचा आहे. तर प्रॉपर्टीचं ट्रान्सफर एखाद्या न जन्मलेल्या व्यक्तीला सुद्धा करता येतं. आता मी तर ट्रान्सफर केली प्रॉपर्टी, माझा झाला मृत्यू. ठीक आहे, एन्जॉय करणारा व्यक्ती कोणतरी दुसराच आहे, तो सध्या त्याला फक्त प्रॉपर्टी एन्जॉय करतोय. ठीक आहे, तो फक्त एक विश्वस्त म्हणून तिथे आहे. ठीक आहे, ज्याला ॲक्च्युअली प्रॉपर्टी मिळणार आहे, ठीक आहे, त्याचा बिचाराचा अजून जन्मच झाला नाही, तो तर अजून जगामध्ये आलाच नाही. ठीक आहे, अगोदरच त्याच्यामध्ये सोन्याचा चमचा घेऊन चमचे त्यासाठी तयार ठेवलेले आहेत. ठीक आहे, त्याचा अजून जन्म व्हायचा बाकी आहे. मग अशा प्रॉपर्टीचे टॅक्सेस वगैरे कुणाकडनं घ्यायचे. ठीक आहे, मालक म्हणजे कोण, मालक म्हणजे आम्ही टॅक्स कुणाकडून घेणार, कायद्यामध्ये पुढे एवढंच दिलंय, टॅक्स कुणाकडून घेणार, मालकाकडून घेणार. ठीक आहे, घर पाडायची वेळ आली तर पैसे कुणाकडून घेणार, मालकाकडून घेणार. पण मालक म्हणजे हे सगळेच्या सगळे लोक असले पाहिजेत. ठीक आहे, मालकाची व्याख्या फार मोठी असली पाहिजे, जेणेकरून ज्याच्याकडनं पैसे वसूल करता येतील आम्ही त्याच्याकडनं पैसे, त्याच्याकडनं आम्ही कर वगैरे वसूल करणार. ठीक आहे, कर जर वसूल होत नसेल तर प्रॉपर्टी विकून आम्ही त्याचा कार्यक्रम करणार. ठीक आहे, त्याच्यासाठी मालक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे झालं एवढं ह्याच्या मागचं कारण, कायद्याच्या मागचं कारण समजलं की कायदा समजायला वेगळी गोष्ट वेगळं काही तुम्हाला लागत नाही. आता आपण बघूया डेफिनेशन. ठीक आहे, तर तुम्हाला मालक म्हणजे काय तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. मालक याचा कोणत्याही परिवस्तूच्या संदर्भात म्हणजे कुठल्याही प्रॉपर्टीच्या संदर्भात मालक म्हणजे कोण व्यक्ती, जी व्यक्ती त्या उक्त परिवस्तूचे भाडे घेते. ठीक आहे, खरा ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्याचं तर नावच माहिती नाही आम्हाला. ठीक आहे, तो कुठे राहतो ते पण माहिती नाही, पण कोणतरी भाडं घेणार आहे. ठीक आहे, जो भाडं वसूल करतो तो व्यक्ती आहे. ठीक आहे, तर भाडं घेणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे मालक. हे झालं पहिलं. दुसरं, किंवा जी परिवस्तू भाड्याने दिली असेल, तर भाड्याने जर दिली असती तर जिला तिचे भाडे घेण्याचा हक्क असता. समजा ॲक्च्युअली मी भाड्याने दिलेलं नाही आहे. ठीक आहे, मी सध्या फक्त घरात राहतोय, तर अशा वेळेस जर मी भाड्याने दिले असते तर भाडं घेण्याचा अधिकार कोणाला असता, मला असता. ठीक आहे, तर जर दिले असते तर भाडं घेण्याचा ज्याला अधिकार असता तो व्यक्ती म्हणजे सुद्धा कोण, मालक. पहिलं, मी भाड्यानेच दिले आणि मी भाडं घेतो, तर अशा वेळेस मी मालक. त्याच्यानंतर मी जर भाड्याने दिलं असतं तर भाडं मला मिळालं असतं तर मी मालक. हे झालं दुसरं प्रकार. ठीक आहे, तिसरं व त्याच्यामध्ये खालील व्यक्तींचा सुद्धा समावेश होतो. ठीक आहे, 1 नंबरचा पॉईंट काय की ज्याला भाडं मिळतं तो मालक. 2 नंबरचा पॉईंट काय, जर भाड्याने दिले असतील त्याला भाडं मिळालं असतं तर तो मालक. ठीक आहे, तिसरा पॉईंट काय, आता बघा, जो मालकाच्या वतीने असे भाडे घेतो तो अभिकर्ता किंवा विश्वस्त. अभिकर्ता किंवा विश्वस्त. समजा मी दुसरा एखादा व्यक्ती अपॉइंट करून ठेवला. समजा माझ्याकडे एक मोठं कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, माझ्याकडे काही तसे कॉम्प्लेक्स वगैरे नाही आहेत. आपल्या उदाहरणासाठी माझ्याकडे एक मोठं कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्समध्ये 20 दुकानं आहेत. आता 20 दुकानं आहेत. ठीक आहे, म्हणजे मी मोठा माणूस असेल. ठीक आहे, मी काही कोणाच्या घरी भाडं मागायला जाईल का. ठीक आहे, चल महिना झाला 5 तारखेला भाडं टाक अकाउंटवर. ठीक आहे, किंवा मी एखाद्या व्यक्तीचं समजा एखादी लिफ्ट बंद पडली. ठीक आहे, तर लोकांनी मला फोन करायचे का. ठीक आहे, की मालक लिफ्ट बंद पडली, भाडं तर टायमावर मागायला येतं, लिफ्ट कोण चालू करायची. ठीक आहे, लोकांनी मला फोन करायचे नाहीत, मी लोकांना भाडं मागायला जायचं नाही. मी काय करणार, एक रेंट कंट्रोलर अपॉइंट करून ठेवणार. एखादा व्यक्ती अपॉइंट करून ठेवणार. त्याचं काम काय आहे की सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या दुकानांचं भाडं गोळा करणे, कुणाचं भाडं आलं कुणाचं आलं नाही हे सगळं हिशोब ठेवणे, कुणाच्या ह्याच्यामध्ये लाईटिंगचा प्रॉब्लेम आहे, कुणाच्या ह्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कुणाच्या ह्याच्यामध्ये बाथरूमचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जे कामं मालकाकडे असतात ते सगळे कामं करत बसण्यासाठी मी एखादा नवीन व्यक्ती अपॉइंट करून ठेवलेला आहे. तो सुद्धा मालकाच्या व्याख्येमध्ये. ठीक आहे, परीक्षेला जर प्रश्न आला मालक म्हणजे नेमका कोण असतो आणि ऑप्शन असेल खायला
ज्याच्या नावावर त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे तो म्हणजे मालक. दुसरं ऑप्शन असेल, ठीक आहे, की म्हणजे भाडं वसूल करण्यासाठी एखादा व्यक्ती जर समजा नेमलेला असेल तर तो म्हणजे मालक. तिसरं ऑप्शन असेल वरीलपैकी दोन्ही. चौथा ऑप्शन असेल खालीलपैकी कुणी नाही, म्हणजे वरीलपैकी कुणी नाही. आपल्या डोक्यात वाटू शकतं मालक म्हणजे मालक म्हणल्यानंतर मालक काय असंच म्हणता येतं का? ठीक आहे, मालक म्हणण्यासाठी नावावर प्रॉपर्टी पाहिजे. मग आपण पहिलं ऑप्शन क्लिक करतो. ठीक आहे, उत्तर आपलं चुकून जातं. तर तसं व्हायला नको. मालक म्हणजे जो ॲक्च्युअल ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे तो तर असतोच असतो. ठीक आहे, जो भाडं घेत असतो एखाद्या दुकानाचं तो तर असतोच असतो. जर भाड्याने दिलं असतं तर त्याला भाडं मिळालं असतं, तो पण मालक असतो. ठीक आहे, जर समजा दुसरा एखादा विश्वस्त नेमला असेल, अभिकर्ता नेमलेला असेल किंवा एखादा विश्वस्त नेमला असेल तो सुद्धा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जर समजा एखादी धार्मिक किंवा धर्मदाय प्रयोजनासाठी एखादी प्रॉपर्टी दिली असेल, धर्मदाय प्रयोजनासाठी असलेल्या कोणत्याही परिवस्तूचे भाडे घेतो, अशा परिवस्तू ज्याच्याकडे सोपवली आहे तर तसा एखादा अभिवर्तन ट्रस्टी. समजा माझ्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे, मी बिचारा मोठा दानवीर माणूस आहे, दानवीर, माझ्याकडे पैसाच पैसा आहे. ठीक आहे, उदाहरणासाठी तर मी जर समजा माझी एखादी एकदम शहराच्या लोगोलोग मध्ये असलेली एखादी जमीन आहे. ठीक आहे, मी जर सांगितले की तुम्ही एखादा अनाथ आश्रम वगैरे तुम्ही चालवा. ठीक आहे, एखादा अनाथ आश्रम चालवण्यासाठी मी एखाद्या संस्थेला ती जमीन ट्रस्टी म्हणून दिली. ठीक आहे, ट्रस्टी लोकांना दिली जमीन, तुम्ही जमीन वगैरे चालवा आणि तुम्ही जमिनीचा चांगला वापर करा. आणि म्हणजे ज्या आईवडिलांना त्याच्यामध्ये त्यांच्या नालायक लेकरांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे, तर अशा आईवडिलांना एक आधार देण्याचं तुम्ही काम करा. अशा पद्धतीने मी काय केली, जमीन एखाद्या ट्रस्टीला दिली. तर या ठिकाणी मालक म्हणजे मी नाही. ठीक आहे, म्हणजे मी तर मालक आहेच समजा. ठीक आहे, पण माझ्या व्यतिरिक्त जे लोकांना मी ॲक्च्युअल जमीन दिलेली आहे, ठीक आहे, जे लोक ॲक्च्युअली त्या जमिनीचं आता नियोजन करतात, ठीक आहे, जो ट्रस्टी आहे तिथला तो म्हणजे सुद्धा कोण असतो, मालक असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर उक्त परिवस्तूचा ताबा घेण्यास किंवा त्याचा मालक म्हणून असलेल्या हक्काचा वापर करण्यास सक्षम अधिकाराकरता असलेला कोणत्याही न्यायालयाने नेमलेला धारक किंवा समर्पक किंवा व्यवस्थापक. आता काय प्रकार असतो लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचा ताबा घेण्यासाठी अधिकार एखाद्या व्यक्तीला देऊन टाकला न्यायालयाने. तुम्ही म्हणाल सर असा प्रकार कुठे असतो? ठीक आहे, तर असा प्रकार कुठे असतो, समजा दोन भाऊ आहेत. ठीक आहे, दोघंही दलिंदर. तर दोन दलिंदर भावांमध्ये एवढं म्हणजे भयंकर भांडण लागलं की प्रॉपर्टीच्या बाबतीत. मग आता ती प्रॉपर्टी जर एकाकडे ठेवली, ठीक आहे, तो त्याच्या प्रॉपर्टीचा कार्यक्रम करून टाकेल, तो ती प्रॉपर्टी विकून टाकेल. ठीक आहे, त्याचे नटबोल्ट वगैरे काढून विकून टाकेल. जे काही समजा प्रॉपर्टी ज्या प्रकारची आहे, म्हणजे ती प्रॉपर्टी त्या दलिंदरापाशी ठेवता येत नाही. ठीक आहे, दुसऱ्या भावाकडे कोर्टाने बघितलं. ठीक आहे, तो पण त्याचाच भाऊ आहे शेवटी तो. ठीक आहे, कोर्ट म्हणला तुम्ही दोघेही लोक नालायक आहात. ठीक आहे, दोघांकडे सुद्धा प्रॉपर्टी जर ठेवली तर अशा वेळेस उद्या केसमध्ये जो जिंकेल तो जिंकेल. ठीक आहे, उद्या एकतर एक भाऊ जिंकेल नाही तर दुसरा भाऊ जिंकेल. जो जिंकेल त्याला प्रॉपर्टी मिळेल आणि जो जिंकणार नाही त्याला प्रॉपर्टी मिळणार नाही. पण ही जर प्रॉपर्टी, आता आम्हाला माहिती नाही नेमकं कोण जिंकणार आहे, प्रॉपर्टी नेमकी कुणाची आहे. मग आम्ही काय करणार, दोन दलिंदर जे भाऊ आहेत त्या दोघांकडे पण प्रॉपर्टी देणार नाही. ठीक आहे, आम्ही काय करणार, एखादा तिसराच व्यक्ती अपॉइंट करणार. ठीक आहे, तिसराच एखादा धारक किंवा संपकर्ता किंवा व्यवस्थापक आम्ही एखादा नेमणार. ठीक आहे, समजा एखादा अख्खं कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्स दोन दलिंदर भावांचं कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, दोन दलिंदर भावांनी जर समजा व्यवस्थित मांडवली करून घेतली असते, अर्ध वाटून घेतलं असतं, दोघांनी खाल्लं असतं व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, कमवलं तर दोघांनी नाही, सगळं कमवलेलं बापाचं कमवलेलं आहे. जर अशा पद्धतीने त्यांनी खाल्लं नाही, कोर्ट काय करतं, तिसराच एक माणूस अपॉइंट करतं. त्या माणसाला सांगतं की तू काय करायचं, ही प्रॉपर्टीचं आम्ही तुला व्यवस्थापक म्हणून अपॉइंट करतो. कोर्ट तुमच्याकडनं ताबा घेतं. ठीक आहे, ज्याच्याकडे ताबा आहे तो ताबा कोर्ट ताब्यात घेतं, त्या व्यक्तीला त्या ताबा देतं. त्याला सांगतं की सगळ्या लोकांकडनं रेंट व्यवस्थित घ्यायचं, त्याच्यानंतर जे बिल्डिंगसाठी आवश्यक असलेला जो खर्च आहे तो खर्च करायचा आणि सगळं हिशोब प्रॉपर ठेवायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे अपॉइंट केलेला जो व्यक्ती असतो तो सुद्धा मालक या व्याख्येमध्ये येतो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर याची काय गरज आहे मालकामध्ये येण्याची. ठीक आहे, पुणे महानगरपालिकेला उद्या टॅक्स वसूल करायचा आहे, कुणाकडनं वसूल करणार. हे दोन दलिंदर भाऊ काय म्हणतील की साहेब माझ्यापाशी तर हातात काहीच नाही. ठीक आहे, मी तर भांडण करतोय प्रॉपर्टीसाठी. दुसरा भाऊ तो पण त्याचाच भाऊ दलिंदर. ठीक आहे, तो म्हणतो माझ्यापाशी पण काही नाही, मी देणार नाही टॅक्स वगैरे. मग टॅक्स कुणाला मागायचा, तर ज्या व्यक्तीला अशा पद्धतीने मध्ये अपॉइंट केलेला आहे, व्यवस्थापक जो आहे, जो धारक आहे, जो समपर्ता आहे, ठीक आहे, अशा व्यक्तीला तुम्ही काय करणार, अपॉइंट करणार. आणि तो व्यक्ती कोर्टामध्ये अशा प्रकारची प्रॉपर्टी, म्हणजे तो सुद्धा या डेफिनेशनमध्ये मालक असेल. ते घर पाडायची जर वेळ आली तर त्यालाच नोटीस जाईल. त्या घराचं काही कार्यक्रम करायची वेळ आली, महानगरपालिका त्या घराचा काही जरी विषय करायची वेळ आली, नोटीस द्यायची वेळ आली, तर सगळ्या नोटिसेस वगैरे ज्या मालकाला जातात त्या नोटिसेस सगळ्या ह्या व्यवस्थापकाला जातील. ठीक आहे, हे दोन दलिंदर तो त्यामध्ये बाहेरच राहून जातील. तो बिचारा जो आहे तो मस्त एकदम रेंट कंट्रोलमध्ये एकदम लोकांचे पैसे घेईल आणि जसे खर्चाचे तसे खर्चील. ठीक आहे, एखादा बल्ब लावायच्या सोसायटीमध्ये,
ठीक आहे, 50 रुपयाच्या बल्बाच्या ठिकाणी तो 200 रुपयाचा बल्ब सांगेल. ठीक आहे, जे दोघांना व्यवस्थित खाता आलं असतं ते अशा पद्धतीने व्यवस्थापकाच्या हातात जात असतं. ठीक आहे, याच्यामुळे लोक म्हणतात कोर्टाची पायरी चढू नये. ठीक आहे, तर असे काही प्रकार असतात. कोर्ट दोघांना ताबा काढून टाकतं आणि तिसऱ्याच व्यक्तीला कोर्ट देऊ शकतं. तर हे झालं तिसरं. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या. त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगितलेलं आहे, एखादी व्यक्ती कोणत्याही वास्तव्य स्थळाचा अधूनमधून वापर करीत असेल. ठीक आहे, एखादं घर आहे, ते घर मी वापरत असेल, तिथे मी जात असेल, राहत असेल, ॲक्च्युली माझ्या नावावर 7/12 आहे का 8 आहे का काय, डझंट मॅटर. ठीक आहे, ते ज्याचा काही संबंध नाही. जर मी एखाद्या जागेचा वापर करीत असेल किंवा त्याच्या काही भागाचा समजा मी झोपण्याची खोली म्हणून जरी वापर करत असेल, एकदम अखंडपणे मी वापर जरी करीत नसलो, थोड्या थोड्या काळासाठी समजा मी वापर करीत असेल, सुट्ट्या असल्यावर मी जाऊन राहत असेल, काही जरी असेल, ठीक आहे, तरीसुद्धा ते त्याचं राहतं घर असं मानलं जाईल. ठीक आहे, तरीसुद्धा ते त्याचं राहतं घर असं मानलं जाईल, जरी तो तिथे कायमचा राहत नसेल तरीसुद्धा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती अशा कोणत्याही वास्तव्यस्थळी कोणत्याही परत येण्याची मुभा असेल, म्हणजे कोणत्याही ठिकाणी तो परत राहायला येऊ शकत असेल. ठीक आहे, किंवा तिथे परत येण्याचा इरादा त्याने जरी सोडून दिला असला, एखादं घर फक्त आहे माझं, तिथे मी राहत होतो, आता मी ते सोडून दिलं, आता मी तिकडे जायचा माझा काही इरादा नाही आहे. ठीक आहे, तरीसुद्धा ते त्याचे म्हणजे तुम्हाला ते सांगितलेलं आहे, इरादा जरी सोडून दिला असेल तर ती व्यक्ती वास्तव्यस्थळी नसते किंवा तिचे इतरत्र दुसरे वास्तव्यस्थळ असून ती राहते केवळ अशा कारणावरून ते अशा व्यक्तीचे वास्तव्य राहणे बंद झाले असे मानण्यात येणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही नळपट्टी घरपट्टी वगैरे जर घ्यायची असेल, एखादा व्यक्ती म्हणतो की मी तर तिथे राहतच नाही, ठीक आहे, मी तर तिथे राहायला येतच नाही, मग कशाची नळपट्टी, कुठलं नळपट्टी वगैरे मी देऊ. ठीक आहे, तर महानगरपालिका सांगते तू तिथे कधीतरी राहत होतास, ठीक आहे, तुला आता परत तिथे राहायला यायची संधी आहे. ठीक आहे, परत तो म्हणतो मला परत राहायला यायची संधी आहे, पण मी आता राहायचा याचा इरादा सोडून दिला आहे. ठीक आहे, कोर्ट म्हणजे महानगरपालिका म्हणते ते कारण सांगायचं नाही. ठीक आहे, तुझा इरादा असो न तर नसो, ठीक आहे, तुला तिथे यायची संधी आहे, तू तिथे येऊ शकतोस राहायला. ठीक आहे, अशा वेळेस आम्ही असं समजू की तू तिथे अजून राहतो, तुझे तिथे राहणे बंद झाले आहे असं आम्ही समजणार नाही, तू अजूनही तिथेच राहतो असं आम्ही समजणार, कारण तुझं तिथे राहायला असं समजलं तरच आम्हाला पैसे मिळणार. ठीक आहे, आम्हाला जर पैसे मिळायचे असतील तर अशा वेळेस तुझं तिथं राहणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे आम्ही समजणार की तू अजूनही तिथेच राहतो. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, मी काय काय सांगितलं थोडंसं जरा जास्त वेळ आपल्या ह्याचं एक्सप्लेनेशन झालं, मी एकदा तुम्हाला परत रिपीट करतो सगळं काही सांगितलेलं अगदी कमी शब्दामध्ये. मालक ह्या संज्ञेची व्याख्या आपण बघतोय. मालक म्हणजे कोण, ज्याच्या नावावर ॲक्च्युअली समजा 7/12 वगैरे तो तर मालक असतोच असतो, याच्या व्यतिरिक्त ज्याला घराचं भाडं घेण्याचा अधिकार आहे तो सुद्धा मालक असतो, तो मालकाच्या व्याख्येमध्ये येतो. जर समजा घर भाड्याने दिलं नाही, आता जर दिलं असतं तर ज्याला भाडं मिळालं असतं तो सुद्धा मालकाच्याच व्याख्येमध्ये येतो. त्याच्यानंतर आपण बघितलं एखादी जमीन समजा तुम्ही धर्मदाय आयुक्त वगैरे समजा कामासाठी दिलेली आहे, ठीक आहे, म्हणजे पब्लिक ट्रस्टसाठी चांगल्या कामासाठी अनाथ आश्रमासाठी वगैरे दिलेली आहे, तर त्या ठिकाणी जो ते सगळं कंट्रोल करणारा व्यक्ती आहे, जो तिथला ट्रस्टी आहे, तो सुद्धा मालकाच्या व्याख्येमध्ये येतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा कोर्टाने घेतला आणि कोर्टाने घेऊन तिसऱ्याच व्यक्तीला ताबा दिला. ठीक आहे, जे दोन दलिंदर भाऊ वेगळेच राहून गेले तर तो जे तिसरा व्यक्ती आहे तो सुद्धा मालक या व्याख्येमध्ये येत असतो. एवढे सगळे लोक मालकाच्या व्याख्येमध्ये येतात. तर ही डेफिनेशन आता आपण सविस्तर पद्धतीने लिहून घेऊ, जेणेकरून तुमच्याही कायमची लक्षात राहून जाईल. त्याच्यात लिहून घ्या. तुम्हाला परीक्षेला याच्यावर प्रश्न कसे विचारतात मी तुम्हाला प्रश्न स्वतः बनवून देणार आहे, पण तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की खालीलपैकी मालक कोण, मालकाच्या डेफिनेशनमध्ये कोण कोण येतं, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मी बऱ्याच वेळेस कायदा असा बारीक करतो तुम्हाला नोट समजावून सांगण्यासाठी. तुम्ही तुमची जी प्रिंट आहे, ठीक आहे, हे 112 पेजेसचं जे प्रिंट आहे हे तुम्ही तुमच्याकडे ठेवत चला, म्हणजे तुम्हाला समोर बघून लिहिता येईल समजा. ठीक आहे, आणि आपलं पण जसं मी हायलाईट केलेलं आहे असं हायलाईट तुम्ही तुमच्या बेरॅटला करत चला, एक हायलायटर सोबत ठेवत चला. ठीक आहे, कायदा अशा पद्धतीनेच अभ्यास करायचा असतो, तरच कायद्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. मी जे परत 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 तुम्हाला म्हणतो ना 100 पैकी 100 मिळू शकतात. ठीक आहे, मी असंच कोणती गोष्ट म्हणत नाही. ठीक आहे, म्हणजे जे बऱ्याच वेळेस काय होतं की तुमच्या MPSCच्या ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये म्हणजे एवढं त्याच्यामध्ये लोकांचं पसरवलेलं आहे, मी बरंच बघितलं त्याच्यामध्ये की म्हणजे ह्याचे क्लासेस त्याचे क्लासेस, एवढे क्लासेस तेवढे क्लासेस, असं लॉमध्ये काही नाही आहे. ठीक आहे, वन हँड लिगसी चालवतो आपण हे. ठीक आहे, वन हँड लिगसी का म्हणतो की रिझल्ट कुठलाही लागू दे लॉच्या बाबतीतचा. ठीक आहे, 80% विद्यार्थी आमच्या क्लासेसचे आहेत, आम्ही नावासहित हायलाईट करून पाठवत असतो. एवढा रिझल्ट आम्ही मेंटेन करून ठेवलेला आहे, कारण डिसिप्लिन आहे, प्रत्येक गोष्ट सांगितलेल्या पद्धतीनेच करायची. ठीक आहे, आमचे विद्यार्थीसुद्धा अशा पद्धतीने सांगितलेल्या गोष्टीला काहीतरी दुसऱ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ठीक आहे, जे मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनेच करा.
ठीक आहे. जी प्रत्येक गोष्ट मी सांगितलेली आहे ती प्रत्येक गोष्ट म्हणजे मी जे सांगत असतो की आपल्याला हे असं करायचं आहे ती प्रत्येक गोष्ट आपण क्लासमध्ये आत्तापर्यंत करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपला एवढा तगडा रिझल्ट आहे. ठीक आहे. तुम्ही ॲप्लिकेशनवर सुद्धा सिलेक्शन बघू शकता किंवा BMCमध्ये लॉ ऑफिसर कोण कोण आले तुम्ही 2-3 लोकांना जर तुम्ही विचारलं त्यातले 2 विद्यार्थी कराड लॉ क्लासेसचे आहेत. ठीक आहे. त्याच्यात लिहून घ्या अशा पद्धतीनेच. मालक म्हणजे ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं घ्या त्याच्यामध्ये असं ABCD करा ABCD असे पॉईंट आपल्याला घ्यायचे. ठीक आहे. त्यात पहिलं घ्या जो प्रॉपर्टीचे भाडे घेतो ठीक आहे. जो प्रॉपर्टीचे भाडे घेतो. दुसरं घ्या ज्याला प्रॉपर्टीचे भाडे घेण्याचा अधिकार आहे. हे जर तुम्हाला मी कारण न सांगता लिहून दिलं असतं ना तुम्हाला वाटलं असतं हा काय दलिंदीरपणा आहे, भाडे घेतो, भाडे घेण्याचा प्रकार आहे, हे काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विश्वस्त पण आहे, हे पण आहे. जर कायदा कळालाच नाही तर तुम्ही काय म्हणून कसं पाठ करणार आहात तुम्ही. ठीक आहे. म्हणजे उगं पाठ केल्याने सुद्धा फायदा नसतो. जर MCQ थोडा इकडे इकडे फिरवला ना तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. ठीक आहे. म्हणजे MCQ बनवायला जर माझ्यासारखा एखादा माणूस BMCने जर समजा माझ्यासारख्या माणसाला सांगितलं सर तुम्ही आम्हाला चांगले MCQ बनवून द्या. ठीक आहे. तर तुम्ही सगळे तुम्हाला 100पैकी 100 त्याच्यामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीने कायदा समजला नाही ठीक आहे त्यांचा प्रश्नच राहणार नाही 100पैकी 100चा. ठीक आहे. ते 70-80 पर्यंत पण पोहोचू शकणार नाहीत किती जरी अभ्यास केला तरी. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की कायद्यामध्ये प्रश्न बरेच फिरवता येतात. जर कायदाच लक्षात आला, कायद्याचं स्पिरिट लक्षात आलं, कायद्याच्या मागचं कारण लक्षात आलं तर कसाही विचारू देऊ अजिबात प्रश्न चुकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे भाडं घेतो तुम्ही तुमच्या नोट्स दुसऱ्याला दाखवा. मालक म्हणजे काय, भाडं घेतो, भाडं घेण्याचा अधिकार आहे वगैरे. तो म्हणेल हा काय दलिंदीरपणा आहे. ठीक आहे. म्हणजे मालक म्हणजे असं कुठे असतं का असं त्याला वाटू शकतं. पण आपण हे सगळं समजून घेतलेलं आहे. समजून घेऊन आपण स्वतः लिहून घेतोय. याच्या बाबतीत आपल्या काहीतरी बाकीची मेमरी आहे जे ह्याच्या अगोदर शिकवलं ते सगळं तुमच्या डोक्यात आहे. त्याच्यामुळे आपली वही आपल्या कधी कामाची. ज्याला प्रॉपर्टीचे भाडे घेण्याचा अधिकार आहे. तिसरं घ्या मालकाच्या वतीने भाडे घेण्याचा एखादा नवीन माणूस नेमला असेल तर तो सुद्धा मालकाच्या वतीने भाडे घेण्यासाठी नेमलेला अभिकर्ता व विश्वस्त. मालकाच्या वतीने भाडे घेण्यासाठी नेमलेला अभिकर्ता व विश्वस्त. एखादा ट्रस्टी वगैरे मी अपॉइंट केला आहे, तू बघ माझी प्रॉपर्टीचं सगळे मॅनेजमेंट, मला तेवढं काम जास्त आहे. मालकाच्या वतीने भाडे घेण्यासाठी नेमलेला अभिकर्ता व विश्वस्त. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं घ्या D नावाच्या पॉईंटमध्ये एखादी जमीन धर्मदाय कामासाठी दिली असेल, एखादी जमीन धर्मदाय किंवा धार्मिक कामासाठी दिली असेल, धार्मिक कामासाठी एखाद्या व्यक्तीकडे सोपवली असेल, एखादी प्रॉपर्टी किंवा जमीन धर्मदाय कामासाठी किंवा धार्मिक कामासाठी दुसऱ्याकडे सोपवली असेल तर तो दुसरा अभिकर्ता व विश्वस्त तो सुद्धा मालक असतो. हे झालं चौथं. ठीक आहे. अभिकर्ता व विश्वस्त. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवं घ्या ई नावाचा पॉईंट किंवा तुम्ही 1 2 3 4 5 करू शकता. 5 नंबरचा पॉईंट घ्या. एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा न्यायालयाने घेतला असेल, एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा, आता न्यायालय का ताबा घेतं हे माहिती असल्यामुळे तुम्हाला हे कधीच विसरणार नाही तुम्ही. एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा न्यायालयाने घेऊन दुसरा धारक समर्पक व्यवस्थापक नेमला असेल, एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा न्यायालयाने घेऊन दुसरा धारक समर्पक व्यवस्थापक नेमला असेल तर तो व्यक्ती, एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा धारक समर्पक व्यवस्थापक, एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा न्यायालयाने घेऊन एखादा धारक समर्पक व्यवस्थापक नेमला असेल
तर तो व्यक्ती. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून 2 गोष्टी आहेत, त्याच्यात लिहून घ्या. आता हे तुम्हाला न वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, म फॉर मालक, म फॉर मालक, मालकाची डेफिनेशनचा तुम्ही क्लॉज लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्याच्यापुढे म मालक असं करून घ्या, म मालक. ठीक आहे, ल फॉर लघुवाद, लघुवाद न्यायालय लक्षात घ्या. ल फॉर लघुवाद, म फॉर मालक. इथून पुढे हे 2 डेफिनेशनचे सब क्लॉजेस तुम्ही कधीच विसरले नाही पाहिजेत. ठीक आहे, मी बऱ्याच गोष्टी परत परत रिपीट करणार आहे, तर त्या तुम्हाला तशा पद्धतीने लक्षात राहिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर नचं तुम्हाला न वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तो कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सेप्ट काय आहे, एखादा व्यक्ती वास्तव्यार्थाचा अधूनमधून वापर करतोय. ठीक आहे, तरीसुद्धा आम्ही समजणार की तो तिथंच राहतोय. तुझ्याकडून नळपट्टी घेणार, घरपट्टी घेणार, जेवढं काही महानगरपालिका घेते ते सगळं घेणार. त्याच्यात लिहून घ्या, एखादा व्यक्ती. ठीक आहे, तुम्हाला कर गोळा करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आपल्याला, पुढे मी तुम्हाला सांगेलच तसं. एखादा व्यक्ती वास्तव्य स्थळाचा अधूनमधून वापर करीत असेल, एखादा व्यक्ती वास्तव्य स्थळाचा अधूनमधून वापर करीत असेल, डॅश करा, तरीसुद्धा आम्ही तो तिथेच राहतोय असं समजणार. तरीसुद्धा तो तिथेच राहतो असं समजलं जाईल. तरीसुद्धा तो तिथेच राहतो असं समजलं जाईल. त्याच्यानंतर खालच्या ओळीमध्ये घ्या, जर त्याला वास्तव्यस्थळी परत येण्याची मुभा असेल, जर त्याला वास्तव्यस्थळी परत येण्याचा चान्स असेल, त्याला परत येण्याची मुभा असेल, पण त्याने जरी इरादा सोडून दिला असला त्या घरी परत येण्याचा, तरी आम्ही समजणार की तू तिथेच राहतोय, कारण आम्हाला टॅक्स पाहिजे. तर ते लिहून घ्या, जर एखादा व्यक्ती एखाद्या वास्तव्यस्थळी परत येण्याची मुभा असेल, जरी त्याने तिथे येण्याचा इरादा सोडून दिला असेल, जरी त्याने तिथे येण्याचा इरादा सोडून दिला असेल, तरी आम्ही समजणार की तो तिथेच राहतोय. तरी तो तिथेच राहतो असं समजलं जाईल. तरी तो तिथेच राहतो असं समजलं जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो हे आपलं 3रं लेक्चर झालं. 3रं डेमो लेक्चरसुद्धा आपण यूट्यूबवरच टाकलेलं आहे. ठीक आहे, याच्यानंतरचे सलग लेक्चर काय आता यूट्यूबवर येणार नाहीत. ठीक आहे, तरी मी पुढे अधूनमधून काही डेमो लेक्चर असे यूट्यूबवर टाकत जाईल. ठीक आहे, तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे बाकीचे सुद्धा जे विद्यार्थी आहेत, आता फीस तर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं 1,500 रुपये फीस आहे, पण आजपासून जे 500 ॲडमिशन होतील त्यांना आपण 500 रुपीज त्याच्यामध्ये सध्याच्याला ऑफर दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला हा जो टोकन नंबर आहे, ठीक आहे, प्रोफेसर कराड सगळं कॅपिटलमध्ये, हा म्हणजे तुम्ही कुपन कोड टाकून त्याच्यामध्ये तुम्ही 500 रुपये कमी करून 1000 रुपयालाच तुम्ही सगळी बॅच त्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, इथून पुढचे जे लेक्चर्स आहेत ते फक्त कोर्समध्ये येतील. भविष्यात त्याच्यामध्ये अजून पुढच्या काही दिवसानंतर मी काही डेमो लेक्चर त्याच्यामध्ये यूट्यूबवर टाकण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ते लेक्चर आल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूबवर तुम्हाला दिसत राहील. जर तुम्ही म्हणजे जॉईन जरी कोर्स तुम्ही करू शकत नसाल तरी काही लेक्चर मी यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करेल जे तुम्हाला बघता येतील. पण इथून पुढचे जे लेक्चर्स आहेत बाकीचे ते फक्त कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये येत राहणार आहेत. ठीक आहे, तर हा कोर्स कराड कोचिंग क्लासेस हे आपलं ॲप्लिकेशन आहे. परत एकदा सांगतोय, त्या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही हा कोर्स विकत घेऊ शकता. हा कुपन कोड वापरून तुम्हाला हा 1000 रुपयालाच फक्त हा कोर्स सगळा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, फार चांगल्या पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये तयारी, अशाच पद्धतीने काही विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर तुमची शिकवण्याची पद्धत आम्हाला माहिती नाही, आम्ही बाकी MPSC वाले आहोत. ठीक आहे, आम्ही लॉवाले जरी असू तरीसुद्धा म्हणजे सरळ साध्या मराठीमध्ये साध्या भाषेमध्येच तुम्हाला समजावून सांगणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक सेक्शन प्रत्येक क्लॉज तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ही आमची गॅरंटी असते. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढे क्लासेस म्हणजे शिकवलेलं आहे, ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने समजावून सांगणार ही गॅरंटी घेऊनच आपण क्लास घेत असतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हे सगळे लेक्चर घेणार आहोत. नोट्स पण मेंटेन करणार आहोत. याच्यावर मी तुम्हाला टेस्ट पेन मी बनवून देणार आहे. त्या टेस्ट मराठीमध्ये असतील. त्या टेस्टवर आपण लाईव्ह लेक्चर्समध्ये आपण डिस्कशनसुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, जे 2 ऑक्टोबरपासून आपले लाईव्ह लेक्चरसुद्धा सुरू होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही आजच्यासाठी एवढं लक्षात ठेवा. बाकीचं आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण
बघूया. काही अडचण असेल तुम्हाला कोर्स घेण्याबद्दल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.